हॅलो सगळ्यांना. गुड इव्हनिंग. 11व्या व्हर्च्युअल कट्ट्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपले काही विषय असे पर्टिक्युलर ठरले नसतात, पण आज एक इंटरेस्टिंग विषय घेऊन नील मोहन पाठक आपल्यावर एक स्लाइड शेअर करणार आहे आणि त्याचे काही विचार सांगणार आहे. तर लॉकडाऊन नंतरचे शिक्षण, आव्हाने आणि संधी म्हणजे एज्युकेशन आफ्टर लॉकडाऊन, चॅलेंजेस अँड ऑपॉर्च्युनिटीज हा विषय आहे. आणि नील बद्दल एक छोटीशी ओळख मला पाठवली गेलेली आहे. तर नील गेले 15 वर्ष प्रथम संस्थेबरोबर शिक्षण क्षेत्रात काम करत आहे आणि या 15 वर्षांमधील बराचसा काळ त्याने सायन्स पॉप्युलरायझेशन साठी काम केलेलं आहे. पण गेले काही वर्ष तो प्रथम तर्फे भारतीय मुलांसाठी वेगवेगळ्या विषयांवरील स्थानिक भाषांमधील डिजिटल कंटेंट शोधणे, बनवणे आणि बनवून घेण्यासाठी काम करतोय. आणि त्याशिवाय शालेय काळापासून डोंबिवलीतील न्यास संस्थेबरोबर तो असोसिएटेड आहे. आणि अजून एक त्याची अशी ओळख आहे की ही इज व्हेरी ओपन टू ऑपॉर्च्युनिटीज अँड न्यू थिंग्स. सो आय एम इक्वली इंटरेस्टेड इन हिअरिंग की व्हॉट ही हॅज टू प्रेझेंट इन लॉकडाऊन नंतरचे शिक्षण. आणि माझं नाव श्रद्धा आहे आणि आजचं सेशन मी मॉडरेट करणार आहे आणि होस्ट पण आहे. सो नील आता ह्या वेबिनारचा आपला फॉर्मॅट असा आहे की 15 ते 20 मिनिटं नील बोलणार आहे आणि मग पुढे आपण भरपूर प्रश्न उत्तर घेणार. तर नील, वुड यू लाईक टू टेक ओव्हर? होय, एक 15 मिनिटं झाल्यानंतर मला आठवण कर. हो हो हो, नक्की. थोडस मला प्रॉब्लेम येतोय. नेहमी मला लोकांचे चेहरे किंवा पार्टिसिपंट्स चॅट अशी विंडो बघत करायची सवय आहे. मला ते जरा मुश्किल जाते. माझा आवाज आणि चेहरा म्हणजे ऐकू येतो आणि चेहरा दिसतोय का नक्की? हो 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 हो. ओके. सो आजचा आपला विषय आहे लॉकडाऊन नंतरचे शिक्षण, आव्हाने आणि संधी. opportunities and challenges after lockdown about education. मी मुख्यतः मराठीत बोलणार आहे, पण अधनं-मधनं हिंदीत बोलण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला सगळ्यांना ग्रुपमध्ये प्रश्न विचारायला सांगितले होते आणि एक अभ्यास पण पाठवला होता. मला माहित नाही किती जणांनी तो अभ्यास केला, पण बऱ्याच जणांनी प्रश्न विचारलेले. त्यातल्या सर्वच प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत, अशातला भाग नाही. पण काय म्हणता येईल त्याला, काही प्रश्नांची उत्तरं कदाचित या पुढच्या 15-20 मिनिटात मिळतील. काही नवीन प्रश्न पडतील आणि काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला अजून माहित नाहीयेत. ते शोधायला पाहिजेत, आपल्याला सगळ्यांनीच मिळून शोधायला पाहिजे. सो आपण बोलायला सुरुवात करूया. मी प्रयत्न करतो की मी कमीत कमी वेळ बोलून जास्तीत जास्त इंटरॅक्शनला वाव ठेवेन. मुद्दाम मी हा फोटो इथे पहिल्या स्लाइड वरती ठेवला आहे. हा जरा प्रातिनिधिक आहे. हा 2च दिवसापूर्वी काढलेला फोटो आहे. आमच्याच संस्थेतल्या एका कार्यकर्त्याने काढलेला आहे गावातून, ज्या गावात तो राहतो त्या गावात. नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातला हा फोटो आहे आणि हे आपल्याला चित्र दाखवतंय की लॉकडाऊन नंतरच्या शिक्षणात आव्हानं काय आहेत आणि संधी काय आहेत. थोडस मला हे प्रातिनिधिक वाटलं, कारण का लॉकडाऊन शिथिल थोडासा झाल्यानंतर मुलं बाहेर पडायला लागलेली आहेत आणि थोडीफार एकत्र पण जमायला लागलेली आहेत. त्यामुळे त्यांच्याशी पुन्हा गटात मोठ्यांना संवाद साधणं किंवा शाळेत येणं किंवा शिक्षकांना भेटणं कदाचित आता शक्य होणार आहे. पण त्याचबरोबर तुम्हाला दिसतंय की काळजी पण घ्यावी लागणार आहे. त्यांना कसं बसवलंय, त्यांच्यात किती अंतर ठेवलेलं आहे, किती कमी मुलं दिसत आहेत इतक्या मोठ्या मैदानामध्ये, आणि प्रत्येकाला आपल्या चेहऱ्यावरती मास्क बांधलेला आहे, तुम्हाला दिसतंय. सो मला आव्हाने आणि संधी शिक्षण, लॉकडाऊन नंतरचं शिक्षण, याच्यासाठी हे जरा फोटो छान वाटला म्हणून टाकले. आपण पुढे जाऊया. तर आपल्या आसपास काय सुरू आहे ते काही पॉइंट्स लिहिलेले आहेत. मी ते थोडेसे वाचणार आहेत, पण त्याच्याबरोबर मी त्याच्या आसपास पण बोलेनच. मुद्दाहून मी कोरोना व्हायरस, कोविड-19, त्याच्यामुळे नेमकं काय झालं, त्याच्यामध्ये शिक्षणाचं काय झालं याच्यावरती लक्ष केंद्रित न करता या सर्व परिस्थितीनंतर लॉकडाऊन शिथिल होत चाललेलं आहे, तर त्याच्यानंतर आता शिक्षणात काय काय चाललेलं आहे किंवा काय काय होऊ शकतो याच्यावरती बोलणं आहे. पण त्याच्या आधी आपण जरा हा आढावा घेतला पाहिजे की नेमकं काय सुरू आहे आपल्या आसपास. सगळ्यात पहिले म्हणजे 3 महिने मुलं घरात अडकलेले, मुलं मोठे सर्वच अडकलेले.
आणि ही एक अभूतपूर्व परिस्थिती आहे, कारण याच्या आधी असं कधी घडलं नव्हतं. म्हणजे आपल्या जनरेशन मध्ये जे लोक या कॉलला जोडलेले आहेत त्यांच्या जनरेशन मध्ये तर कधीच अशी घटना घडलेली नाहीये की 3 महिने सलग शाळाही बंद, कॉलेजेसही बंद आणि अंगणवाड्याही बंद. आणि ही एक कंपल्सरी सुट्टी झाली सगळ्यांना. इतर वेळेस आपल्याला सुट्ट्या आवडतात, शाळेपासून आपल्याला दूर पळायचं असतं, कॉलेजेसमध्ये पण आपण पिरियड बंक करतो, पण ही जबरदस्तीची 3 महिने घरातच अडकण्याची जी सुट्टी आहे ही काही कोणाला फारशी आवडलेली आहे असं काही दिसत नाही. सुरुवातीला कदाचित मजा वाटली असेल, पण नंतर तर मुलं नक्कीच कंटाळली होती. त्याच्यानंतर एक मोठी गोष्ट घडली आपल्या आसपास की या 3 महिने घरातच अडकल्यानंतर अचानकपणे मुलांवरती आणि बाकीच्या सगळ्यांवरती त्यांच्या घरच्यांमधल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या ऑनलाईन शिक्षणाचा मारा सुरू झालाय. आणि हे ऑनलाईन शिक्षण म्हणजे नेमकं काय याच्याविषयी कोणाच्याच डोळ्यासमोर किंवा काय म्हणता येईल त्याला, कोणाच्याच डोक्यात नीटची कल्पना नाहीये की नेमकं काय करायला पाहिजे. पण एवढं नक्की की मुलं अडकलेली आहेत, त्यांचा अभ्यास बंद आहे, त्यांच्याशी संपर्क तुटलाय, काहीतरी करायला पाहिजे या विचाराने ज्याला जे सुचलं ते त्याने करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये काही फारशी सुसूत्रता आहे किंवा खूपसा असा नीट विचार केलेला आहे अशातला काही भाग नाही. आणि त्याच्यामध्ये स्मार्टफोन आणि इंटरनेट या दोन्ही गोष्टींचं महत्व वाढलेलं आहे. मी मुद्दाम याच्यात कॉम्प्युटर वगैरे टाकलेलं नाही, कारण का कॉम्प्युटरचं महत्व होतच, पण शिक्षणासाठी स्मार्टफोनचा इतक्या मोठ्या प्रमाणावरती वापर कदाचित या 3 महिन्यांमध्येच लोकांच्या डोक्यात आलाय आणि त्यांनी सुरू केला. बरं, आणि ऑनलाईन शिक्षणामध्ये सरकारी पातळीवरती सुद्धा बऱ्यापैकी गोंधळ आहे. म्हणजे खरं सांगायचं झालं तर सध्याच्या काळामध्ये जे काही आता शिक्षण क्षेत्रात चालू आहे तो एक इमर्जन्सी रिस्पॉन्स आहे किंवा रिस्पॉन्स टू इमर्जन्सी आहे असं म्हणता येईल. म्हणजे काहीतरी घडलं आणि ते घडण्याचा कोणी विचार पण केला नव्हता आणि ते बऱ्यापैकी मोठ्या काळासाठी घडलंय, त्याच्यावरती कोणाकडेच असं पक्क सोल्युशन नव्हतं. त्यामुळे ज्याला जे सुचलं ते त्याने सुरू करायला सुरुवात केली आणि त्याच्यात किती बरोबर किती चूक याची शहानिशा अजून करणं बाकी है। जिसको जो जमा हो उसने शुरू कर दिया है, ऐसी बात अभी ऑनलाइन एजुकेशन के बारे में है। कुछ स्टेट में कुछ जगहों पे ऑनलाइन एजुकेशन मतलब व्हाट्सएप पे मैसेजेस भेजे जा रहे हैं, कुछ जगहों पे टेलीविजन पे कुछ शुरू किया गया है, कुछ जगह पे रेडियो पे कुछ शुरू किया गया है, बहुत सारी जगहों पे ऑनलाइन लेक्चर्स शुरू कर दिए गए। और ये ऑनलाइन लेक्चर सिर्फ सरकार ने शुरू किया ऐसे नहीं, बहुत सारे प्राइवेट इंस्टीट्यूशन, छोटे छोटे कोचिंग क्लासेस, छोटे छोटे कस्बे में रहने वाले आम आदमी जो प्रोफेसर है या टीचर है किसी स्कूल कॉलेज में सीखने वाले, तो हर एक ने अपना यूट्यूब चैनल लॉन्च कर दिया और बातचीत करना शुरू कर दिया है। ऐसा कुछ ऐसी कुछ परिस्थिति हमें दिखाई दे रही है। और एक इंटरेस्टिंग बात हुई है कि हम अपने हेल्थ के बारे में तो बहुत सारे लोग बोलते हैं लेकिन इतना कोई ध्यान नहीं देता है। पण या कोरोना व्हायरसमुळे अचानक सगळ्यांचं आरोग्य या विषयाकडे लक्ष वळलंय आणि हे लक्ष वळलंय म्हणजे कसं वळलंय की सगळेजण थोडेसे या विषयावरती बोलायला लागले की बाबा हा आरोग्य पण हा एक महत्वाचा विषय आहे, हे कुठेतरी एक सर्वच लोकांच्या डोक्यात येते. आतापर्यंत तशातला काही भाग नव्हता. म्हणजे आरोग्य विषयात काम करणाऱ्या संघटना वेगवेगळ्या मुद्द्यांकडे लक्ष वेधून घेत होत्या, पण असं सर्व पातळीवरती म्हणजे अगदी अंगणवाडीतल्या मुलाला किंवा छोट्या पहिली दुसरीतल्या मुलाला पण आज माहिती आहे की बाबा थोड्या वेळाने साबण हात घेऊन हातात तो नीट धुवायचा आहे. ही गोष्ट पण आजकाल लहान मुलांना कळते. आम्ही आमच्या आसपासच्या पण छोट्या मुलांना बघतो बिल्डिंग मधल्या, ते पण हे सगळं करतात. अजून एक परवलीचा शब्द, परवलीचा म्हणणं चुकीचं ठरेल, पण मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण मानसिक ताणतणावात आहेत. म्हणजे मेंटल हेल्थ याच्यामध्ये मला घुसायचं नाहीये, पण मला याला आरोग्याशी कनेक्ट करायचं आहे की आतापर्यंत आपल्या समाजामध्ये किंवा अजूनही आपल्या समाजामध्ये मेंटल हेल्थ किंवा मानसिक ताणतणाव या शब्दाला तसा एक टॅबू आहे, म्हणजे लोक घाबरतात या शब्दांना. आणि बरेचसे लोक मी तणावात आहे, मी स्ट्रेसमध्ये आहे, मी त्याच्याबद्दल मोकळी झाली पाहिजे असं काही बोलत नाही किंवा त्याच्यासाठी सल्लामसलत करायला पण जात नाही. पण आता इतके 3 महिने घरात अडकल्यामुळे आणि कोरोना व्हायरसच्या टेन्शनमुळे लोक इतक्या दबावाखाली आहेत, तणावाखाली आहेत की तो विषय असा थोडाफार का होईना सरफेस वरती आलेला आहे. याच्या व्यतिरिक्त एक अजून एक मोठी गोष्ट काय झाली आहे, मी इथे एक आकडा टाकलाय की रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत बातमीनुसार म्हणजे ऑफिशियल न्यूज नुसार बाय रेल्वे डिपार्टमेंट 1 मे
से 15 जून के बीच में तकरीबन 60 लाख मजूर किंवा श्रमिक किंवा कामगार किंवा ज्यांचं सगळं पोटावरती अवलंबून असतं, दररोज मिळणाऱ्या रोजंदारीवरती अवलंबून आले, ही सगळी 60 लाख लोक गेल्या 1.5 महिन्यात आपापल्या गावी परतलेले. आणि इथे मी तुम्हाला सांगू इच्छितो की केवळ हे रेल्वे मंत्रालयाची अधिकृत बातमी आहे आणि ती पण 1 मेच्या पासूनची. लॉकडाऊन 15 मार्चला डिक्लेअर झाला, 15 मार्च 20 मार्चच्या आसपास. त्याच्यानंतर 1.5 महिना सर्व वाहतूक व्यवस्था बंद होती आणि त्या दरम्यानचे फोटोग्राफ तुम्ही टीव्ही वरती, व्हॉट्सअप वरती, समाज माध्यमात सगळीकडे बघितलेत की हजारो लाखोच्या संख्येने मजदूर आपापल्या घरी चालत परत जायला निघाले होते. त्यांची अशी काही निश्चित आकडेवारी अजूनही कुठेही मिळालेली नाही. रेल्वे व्यतिरिक्त बसने पण प्रवास मे नंतर सुरू झाला, त्यामधनं पण बरेचसे लोक गेलेले. सो असा एक अंदाज आहे की जवळजवळ 1 ते 1.25 कोटी लोक शहरांमधनं उठून किंवा मोठे शहर आणि छोट्या शहरांमधनं उठून आपापल्या गावी परत गेलेले. आणि ते फक्त मोठी लोक नाही गेले, मोठ्यांबरोबर छोटी मुलं पण गेलेली आहेत. तर हे एक काहीतरी वेगळंच घडतंय आणि 1 ते 1.25 कोटी ही खूप मोठी संख्या आहे. म्हणजे मी कंपॅरिझन साठी वेगवेगळे आकडे शोधत होतो, तर एकट्या मुंबईचीच काही महिन्यांपूर्वीच्या अधिकृत लोकसंख्येनुसार, नाही काही महिन्यांपूर्वीचे नाही, म्हणजे 2018 मधली लोकसंख्या मुंबईची 2.25 कोटी होती. म्हणजे विचार करा की अर्ध्या मुंबई इतकी लोक गायब झालेली आहेत शहरांमधनं, ती आपल्या गावी गेलेली आहेत. किंवा न्यूझीलंड या छोट्या बेटावरच्या अख्ख्या देशाची लोकसंख्या फक्त 40 लाख आहे आणि इथे त्याच्या तिप्पट लोक त्यांच्या गावी परत गेलेत असं आपण म्हणतोय. आणि या सगळ्याचा परिणाम शिक्षणावरती होणार आहे किंवा अजूनही होतो पण आहे. पण लॉकडाऊन नंतरचं शिक्षण काय होणार आणि कसं होणार हे करताना हे जे 4 मुद्दे आहेत याच्याकडे लक्ष लोकांनी दिलं पाहिजे, कारण का या सगळ्याचा परिणाम या शिक्षणावरती होणार आहे. याच काळातल्या 3 महिन्याच्या अनुभवावरनं हेही लक्षात आलंय आणि जे पुढचे पॉइंट दिले त्याच्यात जे मी अनुभव म्हणतो ते बऱ्याचशा प्रमाणात माझे प्रथम संस्थेबरोबर काम करताना आलेले वैयक्तिक अनुभव आहेत, जे आम्ही आमच्या कामासाठी आकडेवारी गोळा करतो, लोकांशी बोलतो. गेल्या 3 महिन्यात जे काही आम्ही बघितलं आकडेवारीवरनं त्या लोकांशी बोलण्यावरनं, प्लस आम्ही बरेचसे इतर लोकांशी पण बोलत असतो, वेगवेगळ्या संस्थांमधल्या लोकांशी पण बोलत असतो, वर्तमानपत्रात पण वेगवेगळी आकडेवारी येत असते. या सगळ्यावरनं एक लक्षात आलेलं आहे की एक नवीन प्रकारचा डिवाइड तयार होतोय, तो म्हणजे डिजिटल डिवाइड. आणि हा डिजिटल डिवाइड फार मनोरंजक आहे, फार इंटरेस्टिंग आहे तो समजून घेणं की तो डिजिटल डिवाइड नेमका कसा आहे. आता इथे खाली जे दिलेलं आहे 10-40-40-10चा फॉर्म्युला, ही काही कुठली फॉर्मल पर्सेंटेज नाहीये कुठल्या वेबसाईटवरनं घेतलेली, ही काही उदाहरणांवरनं, काही आमच्याकडच्या आकडेवारीवरनं, आमच्याकडे आलेल्या अनुभवावरनं आहे. उदाहरणार्थ आता माझ्याकडे 1000 गावातल्या मुलांच्या नंबरचा आकडा आहे आणि त्या 1000 गावांमधल्या स्मार्टफोन्सच्या नंबरवरनं हा फॉर्म्युला निघू शकतो. तर फॉर्म्युला काय आहे नेमका, 10-40-10 म्हणजे काय, तर एक साधारण 10% मुलांकडे सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. त्यांच्याकडे लॅपटॉप पण आहे, चांगला स्मार्टफोन पण आहे, आयफोन पण आहे, घरात वायफाय पण आहे, पालक एकदम उत्तम शिकलेले आहेत, पालकांचे लॅपटॉप्स आहेत. तर हे 10% मुलांकडे सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. हे जास्त करून शहरातली मुलं याच्यामध्ये येत असतात. 40%कडे स्मार्टफोन नक्की आहे. त्या स्मार्टफोनवरती इंटरनेट किती चालतं, किती नियमितपणे चालतं हा एक वेगळाच प्रश्न आहे. कारण का आम्हाला तर या लॉकडाऊन मध्ये वेगवेगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी समजल्या की स्मार्टफोन आहे पण इंटरनेट नाही, हा पण एक प्रकार आहे. स्मार्टफोन आहे, इंटरनेट आहे, पण आता रिचार्जची सुविधा नाही त्यामुळे इंटरनेट नाही, असा एक प्रकार लक्षात आला. अर्थ काय याचा की स्मार्टफोन आहे, 15-20 दिवस त्याच्यावरती इंटरनेट पण चाललं किंवा महिनाभर, पण नंतर रिचार्ज संपलं, म्हणजे महिन्याची व्हॅलिडिटी संपली आणि सगळीकडे लॉकडाऊन, सगळी दुकानं बंद, रिचार्ज करणार कसा. आणि रिचार्ज केलं नसल्यामुळे स्मार्टफोन असूनही इंटरनेट चालत नाही, अशी पण परिस्थिती आहे. इंटरेस्टिंगली अजूनही मोठ्या प्रमाणावरती साधा फोन असणाऱ्या लोकांची संख्या बऱ्यापैकी आहे. साधा फोन म्हणजे हा असा फोन जो माझ्या स्क्रीनवरती कदाचित दिसत असेल, नॉर्मल कीपॅड वाला फोन, हे असा फोन असणाऱ्यांची संख्या पण जवळजवळ 40% आहे. आणि 40% म्हणजे तुम्ही रेंज लक्षात घ्या, वेगवेगळ्या एरियानुसार, वेगवेगळ्या ठिकाणांच्या आकडेवारीनुसार हे काय 28-30% ते 40-45% असं असणार, हे 10 ते 15% असणार. आणि 10%कडे ना काही नाही असंही आहे.
म्हणजे तुम्ही अत्यंत दुर्गम भागात गेलात, नर्मदा खोऱ्यातल्या आदिवासी पाड्यांमध्ये गेलात, गडचिरोली जिल्ह्यामधल्या नक्षलग्रस्त एरियातल्या दुर्गम तालुक्यांमध्ये गेलात, काही नाही. आणि मी जी 2 उदाहरणं घेतली ती मी जाणीवपूर्वक घेतली, की बऱ्याच जणांना मी उदाहरणं घेतल्यानंतर असं वाटत असेल की हा बरोबर इथे नसणारच, पण असं काही नाहीये. अं, औरंगाबाद जिल्ह्याच्या तालुक्यामध्ये पण बरंचसं काही नाही. अच्छा, मी जरा 2 स्लाइड वरतीच बऱ्यापैकी बोललोय, ठीक आहे. श्रद्धाने मला रिमाइंडर दिलाय. तर याच्या पुढचा मुद्दा असा आहे की या डिव्हाइडमुळे आपल्याला विचार करावा लागणार आहे की फक्त स्मार्टफोन वरनं साहित्य पाठवणं हाच एक प्रश्न मुद्दा आहे आपल्याकडे, की सर्व मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण टीव्ही, रेडिओ, SMS याचा पण वापर करणार आहोत. उदाहरणार्थ तुम्हाला हरियाणा राज्याचं उदाहरण देतो, की हरियाणा राज्यामध्ये पण सरकारला असं लक्षात आलं की फक्त 50-60% लोकांकडे स्मार्टफोन आहे आणि जवळजवळ 40% मुलांकडे नॉर्मल फोन आहे त्यांच्या घरी पालकांकडे. हरियाणा राज्याने असं सुरू केलं की त्यांच्या या सगळ्या 40% उरलेल्या मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी त्या मुलांचे नॉर्मल फोनचे नंबर्स गोळा करायचे आणि त्यांना शैक्षणिक मेसेजेस SMS द्वारे पाठवायचे. म्हणजे आता या टेक्नॉलॉजीचा वापर शिक्षणासाठी करण्याचा विचार या या काळामध्येच झाला असं. याच्या आधी कोणी याचा विचार केला नव्हता की SMS द्वारे पण एज्युकेशन होऊ शकतं आणि चांगला रिस्पॉन्स मिळतो याचा. म्हणजे गेले 6 आठवडे ते त्यांच्या राज्यभरामध्ये जवळजवळ 18,000 शाळांमधल्या 40% मुलांकडे ज्यांच्याकडे नॉर्मल फोन आहे त्यांना SMS पाठवले आणि मुलं ऍक्टिव्हिटी करतायत असं दिसतंय एक साधारण. पण या वरच्या 2 गोष्टींकडे बघूनच खालचा मुद्दा आहे की नेमकं ऑनलाईन आणि रिमोट शिक्षणाची व्याख्या आणि त्याची रीत खूप विकसित करायची गरज आहे. कारण आता ऑनलाईन म्हणजे फक्त टीव्ही वरनं जे होणार ते ऑनलाईन का, इंटरनेटवरती व्हिडिओ लेक्चर चालणार आणि मुलं 2 तास 3 तास त्याच्यात जाऊन बसणार म्हणजे ऑनलाईन शिक्षण का, का जेवढी काही तंत्रज्ञान आहे त्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी जे काही आपण करू ते ऑनलाईन, असा एक विचार करावा लागेल. बरं, रिमोट शिक्षणाची व्याख्या काय आहे? रिमोट म्हणजे फक्त व्हर्च्युअल क्लासेस घेणं का ऑनलाईन पाठवलेलं साहित्य मुलं खरोखर बघतायत की नाही, ते वाचतायत की नाही, ते समजतंय की नाही, हे बघण्यासाठी शिक्षक, संस्थेचे कार्यकर्ते मुलांना फोन करून त्यांच्याशी बोलणार, त्यांच्याशी संवाद साधणार. कारण काय हे तर नक्की आहे की केवळ व्हिडिओज पाठवले, मेसेजेस पाठवले, वाचायला काही पाठवलं म्हणजे मुलं शिकली असं नाही. त्यांच्याशी बोलत राहणं आवश्यक असतं. हा, बोलण्यासाठी आता प्रत्यक्ष भेटता येत नाहीये, पण मग टेलिफोनवरती बोलण्याचं प्रमाण वाढणार का? शिक्षकांना हे लक्षात येईल का की त्यांनी आपल्या 30-35 मुलांची यादी बनवावी आणि दररोज त्याच्यातल्या 4-5 मुलांना फोन करून त्यांची चौकशी करावी, त्यांच्याशी बोलावं की तुम्हाला काय मिळालं मेसेज, तुम्ही काय करून बघितलं, तुम्हाला काय अडचणी आल्या, तुम्हाला काय मदतीची गरज आहे का? तर या सगळ्या गोष्टींवरती विचार करण्याची गरज लॉकडाऊन नंतरच्या शिक्षणामध्ये आहे. आता एक संधी मी लिहिलेली आहे याच्यामध्ये की या सगळ्या काळामध्ये काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत की फक्त शाळेचा गणित, विज्ञान, इंग्रजी, भाषा, इतिहास, भूगोल याचा अभ्यास म्हणजे शिक्षण का, की शिक्षण म्हणजे सर्व समावेशक असलं पाहिजे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कौशल्यांना शिकण्याची पण गरज असली पाहिजे. आणि मी खाली त्याच्या खाली जे काही लिहिलेलं आहे त्याचं कॉन्टेक्स्ट आता 3 महिन्यात जे काही घडलं त्याच्यामध्ये आहे की जर कोरोना व्हायरस आणि याच्यामुळे जर आपल्या आरोग्याची काळजी असणार आहे तर मग आपण स्वतःची काळजी कशी घ्यायची, स्वतःबरोबर इतरांची काळजी कशी घ्यायची, घरामध्ये कोणी आजारी पडलं तर काय करायचं, सोशल डिस्टन्सिंग म्हणजे काय, मास्क घालणं का गरजेचं आहे, हात धुणं का गरजेचं आहे, कशा रीतीने धुतला पाहिजे, हे सगळं मुलांना माहिती पाहिजे. म्हणजे एक हेल्थ करिक्युलम कदाचित पुढच्या वर्षभरासाठी सर्व मुलांना देण्याची गरज आहे. बरं, याच्याबरोबर तुम्ही काय खाल्लं तर तुमची प्रतिकार शक्ती चांगली राहील, तुम्ही आजारांना सामना देऊ शकाल, तुम्ही तंदुरुस्त राहण्यासाठी घरच्या घरी किंवा जेव्हा वेळ मिळतोय त्यावेळी तुम्ही काय एक्सरसाइज कराल, तुम्ही तुमचा फिटनेस कसा ठेवाल, व्यायाम काय कराल, हे सांगायची गरज आहे. आपण मानसिक ताणतणावाची गोष्ट केली, या 3 महिन्यामध्ये हेही लक्षात आलं की अभ्यासाच्या ऐवजी जर मुलांना क्रिएटिव्ह कामाशी निगडीत जर मेसेजेस पाठवले, त्यांना जर काही आर्ट अँड क्राफ्टचं पाठवलं, म्युझिकचं पाठवलं, एक्सप्रेस होण्याची संधी असलेलं काही पाठवलं तर त्याला प्रचंड रिस्पॉन्स मिळतो. मुलं बरंच काही करून पाठवतात. आम्ही उदाहरणार्थ असा व्हिडिओ पाठवला होता की घरातल्या धान्यांचा वापर करून, फेविकॉलचा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी कशा बनवू शकतात. म्हणजे धान्य घ्यायचे, वेगवेगळ्या आकृत्या काढायच्या
आणि त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारे ते धान्य चिटकवायचे फेविकॉलच्या मदतीने, आणि खूप सुंदर सुंदर डिझाईन मुलांनी तयार केली आणि पाठवली. तर हे सगळं क्रिएटिव्ह वर्क जे आहे, आर्ट, क्राफ्ट, म्युझिक, स्पोर्ट्स, डान्स, की ज्याच्यामध्ये मुलांचा मानसिक ताणतणाव दूर राहायला मदत होईल, ते विषय शाळेमध्ये इतक्या काय म्हणतात त्याला, फोकसली शिकवले जात नव्हते आतापर्यंत. मग त्याला आता जास्त महत्व देता येईल का शिक्षणामध्ये? संवाद साधता येणं फारच महत्वाची गोष्ट बनलेली. जर तुम्ही घरीच बसणार आहात किंवा लॉकडाऊनमुळे म्हणजे लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सुद्धा ज्यावेळी तुम्ही गावांमध्ये जाल, शाळांमध्ये जाल, इकडे तिकडे जाल, तर तुम्हाला नीट एकमेकांबरोबर संवाद साधता आला पाहिजे, तुम्हाला समजून घेता आलं पाहिजे समोरच्याची काय अडचण आहे. ताणतणावात तर बोलण्याची गरज असतेच, पण आता मुलांचा वेलकम करण्याची पण गरज आहे. म्हणजे आता खरं तर असं आहे, आम्ही असं म्हणतोय की आता ज्यावेळी शाळा सुरू होईल त्यावेळी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आणि अत्यंत उत्साहाने मुलं शाळेत येतील कदाचित. कारण का त्यांना शाळेची आता ओढ लागली असणार, त्यांना कुठेतरी एकत्र यायचं असणार, मित्रांशी बोलायचं असणार, शिक्षकांना बघायचं असणार. पण त्यावेळेस संवाद साधता येणं ही फार महत्वाची गोष्ट होणार आहे. स्वावलंबन ही अत्यंत महत्वाची गोष्ट झालेली आहे. 3 महिने घरात अडकल्यानंतर घरातल्या सगळ्यांनाच कामामध्ये हातभार लावावा लागतोय. बरं, जर घरातली व्यक्ती आजारी असेल तर मुलांनाही त्यांची त्यांची कामं स्वतःलाच करायला लागतात. तर मग स्वावलंबन शिकावं लागेल. महात्मा गांधीजींची आठवण येईल अशा वेळेस. शेती, आता इथे तो मजदुरांचा प्रश्न आहे की जर या लॉकडाऊनच्या काळात जे काही इकॉनॉमिक्स वरती परिणाम झालेला आहे, उद्योगधंद्यांवरती परिणाम झालेला आहे, त्याच्यामुळे जर रोजगार डुबणार असतील, मोठ्या प्रमाणावरती जर लोकांना कमी करण्यात येणार असेल कामावरनं, किंवा हे जे 60 लोक, 1 कोटी लोक जे आपल्या गावी परत गेलेले आहेत आणि जर ते पुन्हा शहरांमध्ये येणार नसतील पुढचे काही महिने, तर ते गावात राहून काय करतील? त्यांचं पोट कसं भागवतील? ते कसं काय त्यांना उत्पन्न मिळेल? कदाचित खूप सारी लोक आता कुठेतरी नोकरी करण्याच्या ऐवजी शेती करायला लागतील, किंवा ते म्हणतील जाऊ दे, कुठेतरी नोकरी करण्यापेक्षा आणि त्या कोरोना व्हायरसला बळी पडण्यापेक्षा जो काही छोटा जमिनीचा तुकडा आहे त्याच्यावरती शेती करू. त्यांना सांगावं लागेल, त्यांना येत नसणार कारण इतकी वर्ष कधी शेती केलीच नव्हती. त्यांना शिकवायला लागेल की शेती कशी करायची चांगल्या पद्धतीने. मग त्याच्यात ऑर्गॅनिक फार्मिंग पासून सगळं काही सांगायला लागेल कदाचित. तसंच स्वयंरोजगाराचं पण आहे. जरी सगळे युवक कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे शहरात जर पुन्हा जायला तयार नसतील, मजदूर लोक जर आपल्याच गावात राहणार असतील आणि जर त्यांच्याकडे स्वतःचा जमिनीचा तुकडा पण नसेल, तर मग त्यांना स्वतःसाठी उद्योगधंदे तयार करावे लागतील की मी स्वतःच घरात बसून काय उद्योगधंदा करेन ज्याच्यातनं मला 4 पैसेही मिळतील आणि मी माझ्या कुटुंबालाही जगू शकेन. आणि या सगळ्याचा विचार शिक्षणात करावा लागतो. अजून काही मोठी संधी दिसते की पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची झालेली आहे. कारण या 3 महिन्यामध्ये सर्व मुलं जी होती ती घरीच बसली होती आणि त्यांना या सर्व शिक्षणामध्ये सुरुवातीचा काही काळ तर शाळा आणि सरकार काहीच करत नव्हतं. त्यामुळे त्यांच्याकडे कंपल्सरी पालकांना लक्ष द्यावं लागत होतं. आणि शिक्षित पालक तर लक्ष देऊ शकतात, पण अशिक्षित पालकांनाही मुलांशी बोलावं लागत होतं. आणि त्याच्यामुळे आम्हाला आमच्या संस्थेच्या कामातल्या अनुभवावरून असं दिसतंय की पालक आता विचारणा करतात, अशिक्षित पालक पण विचारतात की मी मुलाशी काय बोलू, मला कसं कळेल की त्याने अभ्यास केलाय, मला कसं कळेल की त्याला हे समजलेलं आहे, मला समजत नाही पण मला काहीतरी तुम्ही अशी 4 वाक्य सांगू शकाल का की मी जे बोललो, किंवा 4 प्रश्न सांगू शकाल का की जे विचारल्यावर मला कळेल की तो काय करतोय ते. माझ्याकडे आत्ता आकडेवारी नाहीये, म्हणजे दाखवायला नाहीये, पण आजच सकाळी एका वेगळ्या वेबिनार मध्ये आम्ही एक आकडेवारी बघितली. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की अंगणवाडीतल्या मुलांना मदत करणारी कोण असते, तर त्याची अंगणवाडीची ताई असते किंवा आई असते. पण या लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही असा एक सर्वे बघितला एका सकाळच्या वेबिनार मध्ये की अंगणवाडीतल्या मुलांना घरातल्या घरात वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यासाठी कोण मदत करते. आणि आम्हाला असं दिसलं की त्याच्यामध्ये अर्थातच 70% आई होत्या, म्हणजे 70% मुलांना आई मदत करते, पण जवळजवळ 24 ते 28% आकडेवारी ही फादर म्हणजे वडिलांची आहे. आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याकडच्या काही अपवादात्मक घरांमधली परिस्थिती वगळल्यास सगळीकडेच महिलांवरती सर्व प्रकारच्या घरगुती आणि मुलांकडे लक्ष देण्याच्या कामाचा बोजा असतो. म्हणजे त्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या असो वा नसो, पण त्यांना घरातही लक्ष द्यावं लागतं आणि मुलाच्या शिक्षणाकडेही लक्ष द्यावं लागतं. पण आता लॉकडाऊन मध्ये आई बाबा दोघेही घरात आहेत, तर फक्त आई करणार का सगळं? नाही, बाबांनाही करावं लागतंय आणि हे दिसतंय त्या आकडेवारीत.
त्यामुळे ही पालकांची भूमिका फार महत्वाची होणार आहे. आणि एक लक्षात घेऊया आपण की जरी लॉकडाऊन शिथिल झाला तरी अजूनही कोरोना व्हायरस गेलेला नाही, त्याची भीती गेलेली नाही. असं होऊ शकतं की ज्या गावांमध्ये कोरोना व्हायरसचा एकही पेशंट नव्हता तिथे अचानक पेशंट दिसू शकतो आणि शाळा पुन्हा बंद होते, किंवा मुलांचं घरातच अडकणं होईल, लॉकडाऊन पुन्हा येईल. असं जर काही झालं तर मग पालकांना सतत तयार राहावं लागेल की घरी अडकलेल्या मुलांना मी मदत कशी करू, त्यांच्याशी संवाद कसा साधू. आणि याच्यात वाईट काय आहे की 3 महिन्याच्या लॉकडाऊन नंतर मुलं बाहेर पडली घराबाहेर, कदाचित शाळेत जाऊ लागली, आणि पुन्हा काही कारणामुळे लॉकडाऊन आला तर मग मुलांवरचा ताणतणाव अजून वाढणार, कारण ते फ्रस्ट्रेशन असणार ना की बाहेर पडलो आणि पुन्हा अडकलो. तर या सगळ्यांमध्ये पालकांची भूमिका फार महत्वाची होणार. पुढची स्लाइड बघूया आपण. सॉरी टू इंटरप्ट, 15 मिनिटं झालेली आहेत, जस्ट रिमाइंड करा. येस, थँक्यू. अजून एक 5 ते 7 मिनिटं. आता इथे मी असा विषय मांडलेला आहे की मग लॉकडाऊन नंतरचा शिक्षणाच्या बाबतीत सगळ्यांनाच हा एक मोठा प्रश्न आहे की शाळा पुन्हा सुरू होणार का आणि कशा प्रकारे. या संदर्भातच मी तुम्हाला एक अभ्यास किंवा असाइनमेंट किंवा वाचायला इंटरेस्टिंग मटेरियल म्हणून महाराष्ट्र शासनाचं सर्क्युलर पाठवलं. हे सर्क्युलर ऑफिशियल आहे, सर्व लोकांच्या संमतीने तयार झालेलं आहे. आणि इंटरेस्टिंगली ऍटलिस्ट महाराष्ट्र शासनाने यासाठी अनेकांची बोलणी केलेली आहे. म्हणजे केवळ शासकीय पातळीवरती तयार नाही झालंय, अनेक संस्थांबरोबर बोलणी करून, अनेक लोकांबरोबर बोलून, पालकांशी बोलून, शिक्षकांशी बोलून, सर्वांची मतमतांतर घेऊन 1 महिना चर्चा करून त्यांनी या डॉक्युमेंटवरती अंतिम निर्णय घेतलेला. आणि हा अंतिम निर्णय घेताना त्यांचे मुद्दे तुम्ही बघितले असतीलच, पण पुन्हा शाळा सुरू करताना या 5-6 गोष्टींची काय म्हणता येईल फार विचार करावा लागणार आहे की शाळेची स्वच्छता नियमितपणे कशी होणार, निर्जंतुकीकरण कसं होणार, शाळेत येण्याची आणि घरी जाण्याची व्यवस्था कशी असावी. आता गर्दी करायची नाहीये तर समजा काही ठिकाणी बसमधनं मुलं येत असतील तर मग बसमधनं मुलं येऊ शकणार का, बसेस सुरू होणार का मुलांना पालकांना मुलांना सोडायला आणि आणण्यासाठी जावं लागेल. बर, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ग्रामीण भागातल्या शाळा, इन्फ्रास्ट्रक्चर कमी, मुलं जास्त, मग सोशल डिस्टन्सिंग आणि आरोग्याचे सर्व नियम पाळताना शाळेतल्या सुविधा आणि मुलांची संख्या याचा बॅलन्स साधला जाणार आहे का, कसं काय करता येईल ते सगळं. जर शाळेमध्ये 2च वर्ग आहेत, एकच शिक्षक आहे आणि मुलं 200 आहेत, करायचं कसं. शाळा सुरू झाली आणि अचानक कोणी पेशंट सापडला गावामध्ये किंवा शाळेतलाच कुठला मुलगा आजारी पडला तर काय करायचं, शाळा बंद करायची. बरं, त्या मुलाच्या सानिध्यात आलेल्या इतर मुलांचं कसं करायचं, त्याची काळजी कशी घ्यायची. आणि आरोग्याचा इतका प्रश्न असताना मग मुलांना फक्त शाळेतलाच अभ्यास शिकवायचा की शाळेत आल्यानंतर पहिले काही दिवस त्यांना हे सगळे स्वच्छतेचे नियम सांगणं, त्यांना काळजी कशी घ्यायची हे शिकवणं, साबणाने हात स्वच्छ कसं धुवायचं याचे डेमॉन्स्ट्रेशन देणं, चेहऱ्याला सारखा हात लावू नये हे सांगणं, मास्क तयार करायला शिकवणं, निर्जंतुकीकरण म्हणजे काय, आपल्या आसपासची स्वच्छता कशी ठेवायची हे सांगणं, हे सगळं मुलांना आणि शिक्षकांना शिकवणं गरजेचं होणार. त्यामुळे ते वाक्य लिहिलेलं आहे की इतकी सगळी अनिश्चितता असताना आणि असं वातावरण आसपास असताना शाळा जरी सुरू झाली तरी त्या शाळेत नेमकं शिकवायचं काय आणि कसं शिकवायचं हा मोठा प्रश्न असणार. पण या सगळ्यामध्ये संधी काय दिसते आपल्याला की असं दिसतंय की सर्व राज्य सरकार खूप गांभीर्याने विचार करतायत की सेंट्रलाइज डिसिजन सिस्टीम या पुढच्या 6 महिन्यामध्ये नाही लावता येणार. म्हणजे असं नाही करता येणार की सरकार मुंबई दिल्लीला पुण्याला बसून ठरवणार काय करायचं आणि सगळीकडे ते एकसारखं राबवलं जाणार, तसं काही होणार नाही. प्रत्येक ठिकाणचं स्थानिक प्रशासन, मग ते ग्रामपंचायत असो किंवा जिल्हा प्रशासन असो किंवा महानगरपालिका असो, त्यांना मोठ्या प्रमाणावरती निर्णय घेण्याचा अधिकार दिला जाणार. आणि महाराष्ट्र राज्यात हा झालेला आहे. महाराष्ट्र राज्याने आपल्या धोरणात हे स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की कुठल्या भागातल्या शाळा सुरू करायच्या आणि कुठल्या भागातल्या नाही या निर्णयाचे अधिकार हे स्थानिक प्रशासन आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकडे असते. आणि त्याच्यात एक निर्णय फिक्स आहे की ज्या गावांमध्ये गेल्या 1 महिन्यापासून एकही कोरोनाचा पेशंट सापडलेला नाही त्याच भागातल्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जातील. जो भाग अजूनही रेड झोन मध्ये आहे किंवा ज्या भागांमध्ये
गेल्या 1 महिन्यात पेशंट सापडलेले आहेत, त्या भागातल्या शाळा कधी सुरू करायच्या याचा निर्णय राज्य सरकार न करता स्थानिक प्रशासन करणार. आणि ही खूप मोठी उपलब्धी आहे, कारण का हे लोकशाहीचं विकेंद्रीकरण आहे. खरी लोकशाही आहे असं पण बरेच लोक म्हणतात, की आतापर्यंत पण आपण म्हणत होतो देशात लोकशाही आहे, पण बऱ्याच अधिकारांचं सेंट्रलायझेशन होतं. आणि शिक्षणाच्या क्षेत्रात हे विकेंद्रीकरण होणं ही खूप मोठी संधी आहे. आपण पुढे जाऊया. ही शेवटची स्लाइड आहे आणि याच्यामध्ये मी थोड्या गंभीर गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक मोठी गोष्ट घडणार आहे आणि त्याच्याविषयी सगळेच संस्था आणि शासनाचं बऱ्यापैकी एकमत आहे की कदाचित सरकारी शाळांमधली नोंदणी वाढणार आहे. आणि असं का? कारण का आर्थिक परिस्थितीमुळे, उद्योगधंदे बंद झाल्यामुळे ग्रामीण भागामध्ये सुद्धा, जे शहरी भागात तर आहेच, पण ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावरती गरिबीचं प्रमाण वाढू शकतं किंवा दररोज मिळणाऱ्या पैशामध्ये घट होऊ शकते. त्यामुळे सगळ्या कुटुंबांना आपलं आर्थिक नियोजन नव्याने करावं लागतं. आर्थिक नियोजनात सगळ्यात मोठा फॅक्टर काय असेल की जर त्यांची मुलं प्रायव्हेट शाळांमध्ये फी देऊन जात असतील गावांमध्ये सुद्धा, तर ती मुलं काढली जाणार आणि फुकट शिक्षण देणाऱ्या सरकारी शाळांमध्ये घालणार. त्यामुळे सरकारी शाळांची नोंदणी वाढू शकते. म्हणजे उलटा पॅटर्न होऊ शकतो. आतापर्यंत गेले 5-10 वर्षात असं सगळीकडे चित्र होतं की सरकारी शाळा बंद होत जाणार, तिथली नोंदणी कमी होत चालली आहे, प्रायव्हेट शाळा वाढत चाललेल्या आहेत. कदाचित या कोरोनामुळे परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. पण त्याचबरोबर हाही एक प्रश्न आहे, ही एक भीती आहे की कदाचित आउट ऑफ स्कूल मुलांची संख्या वाढली जाईल का? आणि का असं? पुन्हा एकदा 1 कोटी मजदूर आपल्या गावी परत गेलेत आणि त्यांच्याबरोबर त्यांची मुलंही त्यांच्या गावी गेलेत. आता त्या मुलांना शोधलं पाहिजे, त्या मुलांची विचारपूस केली पाहिजे, त्यांना शाळेत प्रवेश दिला पाहिजे. म्हणजे इमॅजिन करा की बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, बंगाल, राजस्थान अशा राज्यांमध्ये जर या 1 कोटी पैकी 50 लाख लोक जरी गेलेत आणि प्रत्येकाचं 1 मूल जरी धरलं, तर या 5-6 राज्यात अचानकपणे 50 लाख मुलांची भर पडलेली. आणि या 50 लाख मुलांना त्यांच्या गावातल्या शाळेत प्रवेश दिला गेला पाहिजे. स्थानिक प्रशासनाचं, ग्रामपंचायतीचं, कार्यकर्त्यांचं लक्ष पाहिजे की आपल्या गावात कोण लोक आलेले आहेत बाहेरून, त्यांची मुलं आहेत का, त्या मुलांना शाळेमध्ये प्रवेश दिला गेला पाहिजे, त्यांच्या तब्येतीचंही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तर हे एक झालं. आणि एक पूर्णपणे वेगळं, मी आज बघत होतो की आपल्या ग्रुपमध्ये जेवढे लोक प्रश्न विचारतायत ते कोणीतरी या मुद्द्यावरती येत आहेत का, पण असा एक सगळा शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा कयास आहे की या सर्व परिस्थितीचा परिणाम मुलींच्या शिक्षणावरती अत्यंत गंभीरतेने होणार. मी 4 मुद्दे खाली लिहिले. याचं कारण पण वरचंच आहे की आर्थिक परिस्थितीत पडलेला फरक, आपल्याकडे पुरुष प्रधान व्यवस्थेकडे असलेलं प्राधान्य आणि एकूणच घरामध्ये महिलांवरती असलेला कामाचा बोजा. आणि महिला म्हणजे फक्त मोठ्या लग्न झालेल्या बायका नाही, मुली सुद्धा. बऱ्याचशा गावांमध्ये छोट्या भावांची काळजी घ्यायचं काम मुलींकडे असतं. घरात कोणी आजारी पडलं तर घरातल्या मुलाला नाही सांगितलं जात की त्याच्याकडे लक्ष दे, मुलीला सांगितलं जातं. जर आई आजारी पडली असेल तर स्वयंपाक पाणी करणं, बाहेरून लाकडं आणणं, पाण्याची व्यवस्था करणं, पाणी भरून आणणं, या सगळ्या गोष्टी घरातल्या मग मुलीला करायला लागतात आणि त्यावेळेस मग तिचं वय लक्षात घेतलं जात नाही. या सगळ्या फॅक्टर्सचा परिणाम 4 गोष्टींवरती होणार. मुलींना शाळेतनं काढलं जाईल का? म्हणजे याचं लॉजिक असं दिलं जातंय की जर लोकांच्या रोजगारावरती प्रश्न येणार आहे, लोकांचं आर्थिक उत्पन्न कमी होणार आहे, तर कदाचित ते म्हणतील मग माझ्या घरात 3 मुलं आहेत, 2 मुलं 1 मुली आहेत, तर मी फक्त मुलांनाच शिकवतो, मुलीला घरी मदतीला राहू दे, तिला शिकवायलाच नको, तिच्या फीचे पैसेही वाचतील. हे होऊ शकतं. शाळा उपस्थितीवर परिणाम, मुली एनरोल आहेत पण घरात असलेल्या कामांमुळे त्यांना शाळेतच जायला मिळत नाही, मग त्यांच्या शिक्षणाचं काय? बर, या सगळ्या 3 महिन्याच्या ताणतणावामध्ये आणि जर आर्थिक उत्पन्न नसेल तर घरातल्या मोठ्यांच्या मानसिक परिस्थितीवर होणारा परिणाम, याच्यामुळे मुली आणि महिलांवरती राग निघणार का? त्यांच्यावर होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचारात वाढ होणार का? अजून असंही दिसतंय की बालविवाहाच्या प्रमाणात वाढ होईल का? कारण का मुली म्हणजे नको तो असलेला खर्च, त्यापेक्षा लवकरात लवकर त्यांचं लग्न करून देऊ. आणि याच्यासाठी मोठ्या प्रमाणावरती उदाहरणं आणि आकडेवारी गोळा करण्याची गरज आहे. आणि म्हणून लिहिलेलं आहे की या तिन्ही मुद्द्यांसाठी सरकारी शाळांमधली नोंदणी वाढणार का, शाळाबाह्य राहणाऱ्यांची संख्या वाढणार का,
आणि मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करणं, त्या आउट ऑफ स्कूल होता कामा नये, त्यांना कौटुंबिक हिंसाचाराला तोंड देऊ न लागणं, बालविवाहासारख्या वाईट परिस्थितीमध्ये त्यांना जाऊ न देणं, या सगळ्यासाठी मोठ्या प्रमाणात अवेअरनेस आणि पाठपुराव्याची गरज आहे. स्थानिक प्रशासन आणि ग्रामपंचायतीकडे जर विकेंद्रीकरण झालं असेल तर मग त्यांच्या बरोबर सतत ताळमेळ साधून संवाद करण्याची गरज आहे की असं तुमच्या गावामध्ये घडता कामा नये. हे सगळं सांगून मला असं वाटतंय की आत्ताच्या परिस्थितीमुळे शिक्षण क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळे बदल होण्याची संधी उपलब्ध झालेली आहे आणि हे बदल अनेक प्रकारचे आहेत. उदाहरणार्थ आरोग्य या विषयाचा करिक्युलम इंट्रोड्यूस करण्याची संधी आहे. शेती या विषयाकडे शाळेय जीवनापासूनच लक्ष केंद्रित करण्याची संधी उपलब्ध आहे. परीक्षा घेण्याच्या पद्धतीत बदल करण्याची संधी उपलब्ध आहे. लेखी परीक्षेच्या पारंपरिक पद्धतीच्या ऐवजी सध्याच्या काळामध्ये तोंडी परीक्षा घेणं, डिजिटल पद्धतीने परीक्षा घेणं, असाइनमेंट बेस्ड परीक्षा घेणं, मुलांना प्रोजेक्ट वर्क देऊन त्यांना काहीतरी करायला सांगून त्याच्यावरनं त्यांचं मूल्यांकन करणं, असे वेगवेगळे पर्याय आपण आपल्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये सुचवू शकतो आणि ते करावेत म्हणून शासनाकडे पाठपुरावा करू शकतो. आणि मला असं वाटतं की हे बदल काही प्रमाणात स्वीकारण्याची तयारी समाजात झालेली आहे. आज जर आपण असं म्हटलं की तुमच्या नॉर्मल फोनवरती SMS येतो, तुम्ही तो SMS मुलांना वाचायला द्या आणि थोडंसं त्याच्याशी काय SMS वरनं बोला, तर हे करायला पालक तयार होते. म्हणजे पालकांची भूमिका वाढेल आणि पालक हे स्वीकारायला तयार आहेत की माझ्या मुलाच्या अभ्यासात फक्त शाळा महत्वाची नाही, मीही लक्ष दिलं पाहिजे आणि हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे ही मानसिकता तयार झालेली आहे. आपण सगळ्यांनी काय करण्याची गरज आहे तर या विषयावरती विचार करून अजून वेगवेगळ्या गटांमध्ये याच्यावरती चर्चा करणं, या सगळ्या गोष्टी त्यांच्याही समोर मांडणं, त्यांचीही मतं घेणं आणि त्यांच्या बरोबरीने छोट्या छोट्या प्रमाणावरती आपल्या घरापासून बदल करायला सुरुवात करणं हे गरजेचं. इथे मी थांबतो. थोडंसं 10-15 मिनिटं जास्त बोललो असेल नेहमीच्या सवयीप्रमाणे, पण आता आपण प्रश्नांकडे जायला हरकत. थँक्यू नील. आणि भरपूर इन्साइट्स मिळाले असतील सर्वांनाच अशी अपेक्षा आहे. तर व्हर्च्युअल कट्टाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपण बरेच प्रश्न विचारलेले, तर मी ते सर्व प्रश्न वर्ड फाईल मध्ये एका टाकलेत. आणि नील सॉरी पण मी त्यांना थोडा कॅटेगराईज करण्याचा प्रयत्न केलाय. तर मी ब्रॉडली मी आता स्क्रीन शेअर करते. मला फक्त एक विचारायचं आहे की मी जेवढं काही बोललो ते शांतपणे बोललो का खूप घाईघाईत झालं? अजून काही ठिकाणी मुद्दे एक्सप्लेन करायची गरज आहे का? मला स्वतःला वाटत नाहीये, पण आपण म्हणजे ज्यांना काही प्रश्न असतील त्यांनी चॅट बॉक्स मध्ये नक्की टाकावेत किंवा म्हणजे ह्या आपण प्रश्नांकडे वळण्यापूर्वी कोणाला काही म्हणायचं असेल तर प्लीज अनम्यूट करून बोलावं. तर आय थिंक इट वेंट वेल. ठीक आहे. विदुलाची कमेंट आली, छान बोललास. तर मी शेअर स्क्रीन करते, एक मिनिट. ओके ओके. सो मी ब्रॉडली कॅटेगराईज केले. ऑनलाईन एज्युकेशन बद्दल आपल्याला खूप प्रश्न आलेले ग्रुपवर. दिसत नाहीये, मोठं कर. एक मिनिट. खाली कर ना, खाली आहे 50% दिसतंय उजवीकडे बॉटम. हा तिकडे प्लस प्लस वरती क्लिक कर. आता कर अजून मोठं कर. कर अजून मोठं कर. मोठं कर. मोठं. हा बस. ओके. तर मी ब्रॉडली 4-5 कॅटेगरीज केलेत. एक ऑनलाईन एज्युकेशन मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड जे क्वेरीज होते ते मी इम्प्लिमेंटेशन मध्ये टाकले, आणि काही पेडागॉजी रिलेटेड आहेत. आणि फ्युचर प्लॅन्स किंवा फ्युचर प्लॅनिंग मध्ये आपण किंवा शासन काय विचार करतोय यावर काही प्रश्न आलेले, काही पॉलिसीवर आलेत आणि एक अदर्सचा प्रश्न आहे. तर व्हॉट वुड यू लाईक टू स्टार्ट ऑन? ऑनलाईन एज्युकेशन पासूनच सुरुवात करायची आहे का? नाही, मला असं वाटतं की भरपूर प्रश्न आहेत, वेळ कमी आहे. सो तू जरा ठरव की याच्यातले कुठले प्रश्न घ्यायचे आणि एक एक विचारायला सुरुवात कर. ठीक आहे, चालेल. तर
पहिल्या प्रश्नाने सुरुवात करूया. जे इम्प्लिमेंटेशनचे काही कॉमन प्रश्न आलेले असे आहेत, की ऑनलाईन शिक्षणात काही लोक वगळले जाण्याची शक्यता असते, तर त्यावर काय करता येईल? आणि ह्याला अजून एक असा प्रश्न होता, की हे कधीपर्यंत राहील? म्हणजे याची काही टाईमलाईन आहे का? मी स्टॉप शेअर करते आणि माझ्याकडे जे प्रश्न आहेत ते मी एक-एक विचारत जाईन. ओके? हा, तसंच करा. हे बघा, असं आहे की तुम्हाला कदाचित या प्रेझेंटेशन मधनं थोडंफार उत्तर मिळालं असेल असं मी गृहीत धरतो, की तो जो 10-40-40-10चा फॉर्म्युला आहे ना, त्याच्यामध्ये पहिल्या 10 साठी आपल्याला खरंच काही करायची गरज नाहीये. त्यांच्याकडे सगळ्या सुविधा आहेत. ते काही ना काहीतरी मार्ग काढते. शेवटचे 10 जे आहेत ना, ऐकायला वाईट वाटतं, पण प्रॅक्टिकली त्यांच्यापर्यंत पोहोचताच येणार नाही आताच्या काळामध्ये. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जसे जसे कार्यकर्ते त्या मुलांपर्यंत पोहोचायला लागतील आणि तसं तसं ते आता त्या परत प्रवाहात यायला लागतील. त्यामुळे त्यांच्याही काही करता येणार नाही. खरा विचार हा करायचा आहे की ज्या 40% लोकांकडे स्मार्टफोन आहेत आणि ज्या 40% लोकांकडे नॉर्मल फोन आहेत, या एवढ्या मोठ्या 70 ते 80% इतक्या मोठ्या मुलांसाठी आपण काही करणार आहोत की नाही, आणि निदान त्यांच्यासाठी काही सुसूत्रतेने करता येईल का सगळ्यांना. उदाहरणार्थ, बऱ्याचशा संस्था, बऱ्याचशा राज्य सरकारांना अजून हे लक्षातच येत नाहीये की नॉर्मल फोन असणाऱ्या मुलांसाठी काय करता येईल. बिहार राज्य सरकारने याच्यावरती उत्तम उपाय काढले. त्यांनी शैक्षणिक कार्यक्रम टीव्हीवरनं प्रसारित करायला सुरुवात केलेली आहे आणि ते सर्व वयोगटाच्या इयत्तांसाठी आहे, सर्व इयत्तांच्या मुलांसाठी आहे. आता ते किती उत्तम किती वाईट या वादविवादात न बसता आपण एवढं तर म्हणू की फोन नसलेल्या लोकांकडे ऍटलिस्ट टीव्ही असू शकतो. म्हणजे ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीये त्यांच्याकडे टीव्ही असणार असं समजण्याची काही गरज नाही. बऱ्याचशा घरांमध्ये टीव्ही असतो, ते निदान टीव्हीवर नाही ऐकतील. महाराष्ट्र राज्याच्या नागपूर जिल्ह्याने रेडिओ कार्यक्रम सुरू केले. रेडिओ कार्यक्रमाचा प्रचंड फायदा होतोय, कारण का गडचिरोली सारख्या दुर्गम भागात टीव्ही पण नाहीये, स्मार्टफोन पण नाहीये, पण निदान रेडिओ पोहोचतोय. त्यामुळे रेडिओवरनं ते काहीतरी ऐकतायत, काहीतरी करण्याचा प्रयत्न करतायत, समजून घ्यायचा प्रयत्न करतायत. त्याच्यामुळे ज्या मुलांपर्यंत पोहोचू शकत नाही त्यांना या सर्व वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून त्यांच्यापर्यंत आपले संदेश होण्याची गरज आहे. मला म्हणायचं इतकंच आहे की काही मुलं राहणार, पण बहुसंख्येने जी मुलं आहेत त्यांच्यापर्यंत आपण फक्त व्हिडिओ ट्युटोरियल्सचा विचार न करता सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानाचा विचार केला, रेडिओचा विचार केला, SMS चा विचार केला, व्हॉट्सअपचा विचार केला, युट्यूबचा विचार केला, टेलिफोनवरनं नुसतं बोलण्याचा विचार केला, तर आपण पोहोचू शकतो असं मला वाटतं. ओके. स्नेहलने हा प्रश्न विचारलेला. स्नेहल, तुला अजून काही डाऊट असेल तर प्लीज अनम्यूट कर, अदरवाइज मी सेकंड क्वेश्चन घेते. नाही, माझ्या मते हेच महत्वाचं होतं की वगळले जातील तर काय करता येईल अशा लोकांचं. तर उत्तरं आहेत, म्हणजे राज्य सरकारांकडे त्यांचे काही उपाय आहेत आणि ते करतायत, तर हे ऐकून छान वाटलं. येस. थोडस बदलतो याच्यात. राज्य सरकारांना स्वतःला सुचतं याच्यातला भाग नाहीये. त्यासाठीच मी म्हंटल, शेवटी जे मी म्हंटल की सगळ्यांनाच आपला आपला रोल निभवायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींवरती व्यापक चर्चा व्हायला पाहिजे आणि आता याला काहीतरी असं रीत तयार करण्याची गरज आहे. आतापर्यंत सगळ्यांनी जे काही केलं ते ज्याला जे सुचलं ते केलं. आता थोडस त्याला संघटित करायची गरज आहे. त्याच्यात सगळ्यांनी एकत्र येणं हे गरजेचं आहे. ओके, थँक्यू. पुढचा प्रश्न खंजनचा असा आहे की मोस्ट ऑफ अस हॅव ऍक्सेप्टेड ऑनलाईन एज्युकेशन ऍज द न्यू नॉर्मल. व्हॉट इफ स्टुडंट्स वर किंवा आर दे आर लेफ्ट विदाउट सो कॉल्ड एज्युकेशन फॉर फ्यू मंथ्स? तर तिला असं विचारायचं की हा एक अप्रोच किंवा असू शकतो का? थोड़ा सा क्लैरिफाई कर खंजन, तुझे एग्जैक्टली क्या पूछना है? न्यू नॉर्मल समझ में आया, सेकंड पार्ट समझ में नहीं आया. हाँ, अभी चैट में आई थिंक दीपेश ने भी यही क्वेश्चन पूछा है जो मेरा था कि 1 वर्ष शिक्षण दिलंच नाही तर काय फरक पडेल. काही फरक नाही पडणार. हाँ, तो मेरा भी यही था कि अगर ऑनलाइन एजुकेशन एडॉप्ट ही नहीं किया और कुछ महीने सेल्फ लर्निंग के लिए या पूरा ओनर्स पेरेंट्स पे डाल के ऐसे कुछ किया तो यहाँ पे तेरे हाँ, तू पूरा कर. हाँ, तो वही है कि व्हाट विल हैपन. बड़ा इंटरेस्टिंग है. अब वही मैं तुझे पूछना चाहूंगा, तुझे ही पूछना चाहूंगा, जब तू कहती है कि पेरेंट्स को ओनर्स दे, तो तू उनको कैसे देगी वो? अभी इसमें मैं थोड़ा सा रूरल और अर्बन का के बारे में अलग से सोचूंगी शायद,
अर्बन कॉन्टेक्स्ट में पेरेंट्स के पास ज्यादा एक्सेस है चीजों का, तो वो खुद ही डिसाइड कर सकते हैं कि उनको बच्चों को कैसे एंगेज रखना है। तो जैसे एकेडमिक एजुकेशन नहीं, बट लर्निंग ऑफ लाइफ स्किल्स, या बच्चों को सपोज कुकिंग सिखाया या घर के काम में इन्वॉल्व किया, गार्डनिंग किया जहाँ पॉसिबल है, या ऐसे छोटी छोटी चीजें जो मे बी जो लर्निंग है पर एजुकेशन में इंक्लूड नहीं किया जाता कन्वेंशनल सेंस में, ये सब ही किया अगर पेरेंट्स ने खुद ही सोच के कि ये हो सकता है, या फिर पेरेंट्स को हम थोड़ा हैंड होल्ड करें इंस्टेड ऑफ बच्चों का ऑनलाइन एजुकेशन, तो क्या ये भी मतलब ये पॉसिबल हो तो सकता है, पर फिर हम मतलब फिर एजुकेशन हुआ नहीं बच्चों का, ऐसे कंसीडर होगा क्या? तेरे सवालों में ना बहुत सारे सब क्वेश्चंस है या बहुत सारे अलग अलग पॉइंट्स हैं। मैं इसको अलग अलग करता हूँ, शायद कुछ और सवालों के जवाब आ जाए। अब जैसे मैं पहले इसका बात करता हूँ कि बच्चे 1 साल पढ़ाई ना करें तो क्या हुआ, कुछ नहीं होगा, लेकिन बच्चों को थोड़ा थोड़ा इकट्ठा आने की जरूरत है। हम प्रथम में बहुत सारे लोग ये कहते हैं और ये स्टेटमेंट बहुत सारे लोगों को अच्छा नहीं लगता है। हम कहते हैं स्कूल ये शिक्षा की जगह नहीं रही है, स्कूल ये एक तरीके का डे केयर सेंटर बना है, यानी कि बहुत बड़े पैमाने पे बच्चे अगर घर पे रहे तो पेरेंट्स उनके पास ध्यान नहीं दे पाते, तो कहीं ना कहीं बच्चों को दिन भर ध्यान देने वाला कोई चाहिए जो उनका ध्यान रखे, उनका ख्याल रखे, उनका इकट्ठा रखे। वहां पे स्कूल का रोल प्ले होता है। तो अब स्कूल मतलब कोई पढ़ाई की जगह इतने लिमिटेड सेंस में मत सोचो। स्कूल एक ऐसी जगह है जहाँ पे बच्चे इकट्ठा आके खेलते हैं, एक दूसरे से बात करते हैं, एक दूसरे को समझते हैं, एक दूसरे के साथ चीजें शेयर करते हैं। जो जरूरत हमें लगी, इस ग्रुप को लगी कि हम लोग घर बैठे बैठे बोर हुए थे और हमने हफ्ते में एक बार एक दूसरे से बात करने के लिए वर्चुअल इकट्ठा किया, वही जरूरत छोटे बच्चों से लेके बड़े बच्चों को है कि उनको कभी ना कभी कुछ समय के लिए इकट्ठा आना जरूरी है। इसके लिए स्कूल जैसी कोई जगह होनी चाहिए जहाँ पे 4 लोग उनके ऊपर ध्यान रखे, उनकी सेहत का ख्याल रखे, जहाँ पे बच्चे इकट्ठा आए। अब ये ठीक है कि वहां इकट्ठा आके उनको गणित, विज्ञान, अंग्रेजी सिखाया जाए या उनको लेके गार्डनिंग किया जाए, कुकिंग किया जाए, वो सोचा जा सकता है। और वही मेरा भी कहना है कि सिर्फ एकेडमिक पढ़ाई पे ध्यान दोगे या बहुत सारे अन्य स्किल्स की जरूरत महसूस होने लगी, वो भी देना शुरू करोगे। दूसरा जो तेरा सवाल है कि पेरेंट्स के ऊपर ओनस देना पड़ेगा, तो पेरेंट्स को भी मटेरियल देने के लिए तुझे किसी न किसी तरीके के ऑनलाइन या मैं कहूँगा टेक्नोलॉजी का इस्तेमाल करना होगा, तो ही तो बड़े पैमाने पे उन तक पहुंच सकते हैं। सो हम ये ना सोचे कि ऑनलाइन एजुकेशन ये सिर्फ बच्चों का है। एक्चुअली ऑनलाइन एजुकेशन कहना ही गलत है। हर तरह से टेक्नोलॉजी के हर माध्यम के मदद से हमें बच्चों तक, अभिभावकों तक, वॉलेंटियर्स तक पहुंचना है और बच्चों की मदद करनी है। ये हमें ध्यान में रखना होगा। और शायद तूने तीसरी बात कही जो मुझे अभी ध्यान में नहीं आ रही है कि तूने एग्जैक्टली उसका वर्डिंग कैसे किया, लेकिन तूने अर्बन और रूरल की भी बात की। हाँ, तूने ये बात की कि पेरेंट्स अर्बन में अपना अपना ढूंढ लेंगे, ऐसा नहीं है। हमें दिख रहा है कि बहुत सीखे हुए पेरेंट्स भी कंफ्यूज है कि वो घर बैठे बच्चों की मदद कैसे करें, उनको गाइडेंस देने की जरूरत पड़ रही है। बल्कि हमारे एक डिस्कशन में यूनिसेफ महाराष्ट्र की लेडी थी, उसने कहा कि एक दिन में मेरे एक व्हाट्सएप पे इतने संस्थाओं से और इतने जगहों से मैसेजेस आता है कि बच्चों को क्या पढ़ाई करने के लिए दे, कि मैं खुद ही कंफ्यूज हो जाती हूँ कि इतने में मैं क्या सिखाऊं और क्या लूं। तो मैं कुछ भी नहीं सिखाती बच्चों को, क्योंकि सब जगह से सब कुछ आ रहा है। कोई गणित का भेज रहा है, कोई इतिहास का भेज रहा है, कोई विज्ञान का भेज रहा है, कोई आर्ट एंड क्राफ्ट का भेज रहा है, कोई वीडियो भेज रहा है, कोई मैसेज भेज रहा है, कोई पढ़ाई भेज रही है, कोई किसी व्हाट्सएप ग्रुप का असाइनमेंट भेज रहा है। अब मैं मेरे बच्चे के साथ करूँ क्या क्या, ये मेरे लिए सवाल। तो पेरेंट्स को गाइडेंस की तो जरूरत है, हम उनके ऊपर सारा अब आप देख लो अपना, ऐसा नहीं कर सकते। इसमें मुझे एक और थोड़ा जोड़ना था क्योंकि अर्बन के बारे में जैसे नील ने कहा कि इस बात सही है कि अर्बन के लोगों को सच में कुछ नहीं पता है कि क्या करना है बच्चों के साथ। तो मेरा थोड़ा एक्सपीरियंस ऐसा है कि कई सारे जगहों पे अर्बन में माता और पिता दोनों भी काम कर रहे हैं।
तो दोनों को सुबह से लेके शाम तक कंप्यूटर के सामने बैठना पड़ता है, और उस समय में वो बच्चा स्कूल जाता था, जो पहले स्कूल जाता था, क्लासेस जाता था, आज वो घर पे है बच्चा। तो अब उस बच्चे को कैसे एंगेज करना है, वो भी समस्याएं अर्बन में दिखाई दे रही है अभी। क्योंकि जैसे हम बातें कर रहे हैं हमारे स्कूल्स में, तो बहुत सारे माता पिता कह रहे हैं कि आप तो दे रहे हो, हमें असाइनमेंट दे रहे हो, ये कर रहे हो, पर हमें समय ही नहीं है। बट एट आवर स्कूल एंड वी हैव टू टेल देम कि आपके बच्चे हैं और आपको उनके लिए समय देना ही है, 1-2 घंटा तो देना ही होगा। सो यस, दैट इज ट्रू कि तुम जो कह रहे हो। और कंजन, तुम्हारे कमेंट को मैं सिर्फ कहता हूँ कि एक्सेस ऑफ रिसोर्सेज ये भी एक प्रॉब्लम हो गया है। वही मैंने कमेंट की शायद, अगर तू ठीक से समझी तो। गाइडेंस इसकी नहीं देनी है कि क्या सिखाना है, गाइडेंस ये देना है कि कब क्या दिखाना है। उनको इतना सब कुछ मिल रहा है कि उसमें से एग्जैक्टली क्या बताऊं, यही उनके लिए सवाल हो रहा है। ओके, थैंक यू नील। दीपेश के बाद में मैं सिर्फ 1-2 वाक्य जोड़ता हूँ श्रद्धा, कि दीपेश ने नील एक मिनट, उससे जोड़ के एक सवाल आया था अश्विनी से कि अर्बन कॉन्टेक्स्ट और रूरल कॉन्टेक्स्ट, इसमें क्या फर्क होगा इस टाइप के एजुकेशन? मुझे नहीं लगता कि बहुत फर्क होगा, क्योंकि वही मैं दीपेश के सवाल के जवाब में ऐड करना चाहता था कि जो दीपेश ने कहा ना कि माता और पिता दोनों काम पे लगते हैं और दोनों दिन भर कंप्यूटर के सामने बैठते हैं। अब लॉकडाउन खत्म होने के बाद या थोड़ा कम होने के बाद जब गाँवों में शिक्षा शुरू होगी, तो आप गरीबी को जोड़ो इससे, इकोनॉमी को जोड़ो इससे। रोजगार डूब रहा है, 3 महीने पैसा नहीं आया है घर में, और अब पैसा चाहिए। तो घर में पहले एक ही आदमी काम करता था, अब महिला भी काम करने लगेगी। महिला हो सकता है कि वो अपने 11वीं 12वीं वाले कॉलेज में जाने वाले बच्चों को कहे कि यार घर में पैसा नहीं है खाने के लिए, कॉलेज छोड़ दे, शुरू भी हो गए होंगे, तू मेरे साथ काम पे आ। वो अपने बच्ची को भी कह सकती है कि तू भी मेरे साथ आ और काम कर। ऐसे परिस्थिति में अगर गांव में भी दोनों अभिभावक अगर काम पे जाने लगे तो बच्चे करेंगे क्या, ये सवाल है बड़ा। तो मुझे नहीं लगता कि अर्बन और रूरल कॉन्टेक्स्ट में कोई बहुत फर्क आने वाला है। मतलब एजुकेशन का तरीका क्या होना चाहिए, शहरों में भी जरूरत है ये, लड़कियों के एजुकेशन के ऊपर शहरों में भी ध्यान देने की जरूरत है कि पेरेंट्स क्या करेंगे घर में। सो कोई बहुत बड़ा फर्क होगा ऐसा मुझे तो नहीं लगता। ओके, खंजन के प्रश्न से जुड़ के एक कमेंट आई थी और एक प्रश्न। तो देवी, आपको कुछ कहना है? हेलो, आपका वीडियो दिखाई नहीं दे रहा है। हाँ, कहिए। अरे तो फिर से कमेंट करनी होगी। नहीं, मुझे सिर्फ ये कमेंट करनी थी कि हम जब ये सोच रहे हैं कि मेरा सवाल ये नहीं था, सिर्फ अर्बन के बारे में भी है और रूरल और सभी एजुकेशन के बारे में है, क्या हमें फिर से इस एजुकेशन के बारे में भी सोचना है? क्योंकि अभी भी हम लोग साइंस, गणित और ज्यादा से ज्यादा आर्ट्स और क्राफ्ट के इसमें सोच रहे हैं, पर क्या हमें अभी सोशल चीजों के बारे में भी सोचना चाहिए? क्योंकि ये जो इमिग्रेशन का मामला है, मुद्दा है, जो सोशल चेंजेस हो रहे हैं, हम ये बता ही नहीं रहे हैं बच्चों को कि ये ऐसा हो रहा है। मतलब आज की परिस्थिति ऐसी है कि जो नील कह रहा है कि 1 करोड़ लोग या 1 करोड़ से ज्यादा लोग वहां से वहां जा रहे हैं, पर हमारे एजुकेशन में वो कभी कहीं भी नहीं आ रहा है कि ये माइग्रेशन हो रहा है। कोविड-19 में ये सब बताया जा रहा है कि हाथ धो, एक दूसरे से साथ सोशल डिस्टेंसिंग बनाओ। तकरीबन सोशल डिस्टेंसिंग भी रॉन्ग वर्ड है, फिजिकल डिस्टेंसिंग बनाओ। यहाँ पे जरूरत है कि सोशली हम लोग को इकट्ठा होना चाहिए, जो कि नहीं हो रहा है। पर वो फिजिकल डिस्टेंसिंग में सोशल डिस्टेंसिंग और वो सारे टर्म्स और टर्मिनोलॉजी पूरे सारे मिक्सअप हो रहे हैं। सो आई थिंक कि ये जो सोशल इम्पैक्ट हो रहा है कोविड की वजह से या फिर ये पैंडेमिक की वजह से, तो वो कहीं एजुकेशन में नहीं आ रहा है, ना ही प्राइमरी में, हायर में, और ना ही उसके आगे। तो वो आना बहुत जरूरी है, rather than all this thing. That's what I think. Yes, मंजूर है। ओके, और दो जो सवाल आए थे चैट बॉक्स में वो ये थे कि क्या रेसिडेंट स्कूल्स या होम स्कूलिंग ये ऑप्शन हो सकता है कुछ लोगों के लिए। और स्मिया की भी एक कमेंट थी कि स्टेइंग आउट ऑफ स्कूल एंड नॉट गेटिंग एजुकेशन, इज इट द सेम? स्मिया, वाज इट फॉर नील और वाज इट फॉर खंजन? दैट मे बी इट वाज जस्ट अ क्वेश्चन, आई गेस नील ने वो आंसर कर लिया कि it is not, मतलब difference है उसमें, and staying out of school is actually the bigger problem I feel.
ओके, सो मूविंग ऑन, 2 क्वेश्चंस ऐसे आए थे। एक श्री का क्वेश्चन था कि जो टीचर्स है वो कितने स्किल्ड है इसके लिए, और म्हणजे ते किती सक्षम आहेत, आणि यालाच जोडून डॉक्टर अनघा यांनी एक प्रश्न विचारलेला की हे जे चेंज टीचर स्किल सेट आहे त्यासाठी एनजीओ किंवा गव्हर्नमेंट लेवलवर ह्याचं काय फॉरवर्ड प्लॅनिंग होतंय? how are they seeing it? And also the teacher student ratio is changing, so how will that affect the quality of education? All these points come to affect the education. सो म्हणजे टीचर्स कॅपेबिलिटी आहे का? अर्थातच नाहीये. बल्कि टीचर्स काय म्हणतो मी तर म्हणू की समाजच, पूर्ण समाजच या सगळ्या गोष्टींसाठी तयार नव्हता. त्यामुळे मी ते सातत्याने म्हणतोय की आता जे काही चालू आहे किंवा गेल्या 3 महिन्यात ऍटलीस्ट जे काही घडलं शिक्षणाच्या क्षेत्रात, हे ज्याला जसं सुचलं ते त्याने केलं, अशा परिस्थितीत झालेलं. त्याच्यात राज्य सरकार पण आल्या, एनजीओज पण आल्या आणि वैयक्तिक पातळीवरती काम करणारी लोक पण आली. त्याच्यात काही संघटितपणा नव्हता किंवा फार दूरदर्शी विचार पण नव्हता. आम्ही पण जे केलं, प्रथम म्हणून पण जे केलं ते काय आम्हाला असं म्हणायची गरज नाही की आम्ही फार विचारपूर्वक करतोय. जे सुचलं ते केलं. ते खरंच किती इफेक्टिव्ह होतंय तपासायची गरज आहे. शिक्षकांच्या कॅपॅसिटी पेक्षाही मी म्हणेन की प्रत्येकाच्याच कॅपॅसिटीचे प्रश्न आहे. किती लोकांना आपल्यातल्या आपल्या मुलाशी अभ्यासाविषयी अर्धा पाऊण तास गप्पा मारता येतील, हा प्रत्येक पालकाने विचार केला करण्याचा प्रश्न आहे, फक्त शिक्षकांनी नाही. पण मी श्रीच्या प्रश्नाला एक थोडंसं वेगळं उत्तर देतो की आम्हाला असं दिसतंय की जी तरुण पिढी शिक्षणात आलेली आहे ना, शिक्षक बनलेले आहेत, नुसतं शिक्षक नाही, सरपंच पण. फारच इंटरेस्टिंग आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये रेडिओ कार्यक्रम सुरू आहे, नागपूर क्षेत्रामध्ये, सॉरी 6 जिल्ह्यांमध्ये. या 6 जिल्ह्यांमध्ये रेडिओवरनं आवाहन करण्यात आलं होतं की तुमच्या गावामध्ये शिक्षणात मदत करायची ज्यांची इच्छा असेल त्यांनी रेडिओमध्ये शेवटी सांगितलेल्या नंबरवरती संपर्क करावा. आम्हाला 10,000 लोकांचे फोन आले किंवा 10,000 लोकांचा मेसेज आला. 10,000 लोकांपैकी 2,500 सरपंच आहेत. म्हणजे 2,500 ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी फोन केला की आम्ही सरपंच म्हणून आमच्या गावामध्ये तुम्हाला जी मदत पाहिजे ती उपलब्ध करून देऊ. आणि आता हे सरपंचांची जरा गप्पा मारताना लक्षात आलं की हे सगळे 2,000-2,500 सरपंच, सगळे नाही म्हणता येणार पण मॅक्सिमम तरुण आहेत, नुकतेच निवडून आलेले आहेत किंवा ही त्यांची पहिलीच निवडणूक होती, पहिल्यांदाच सरपंच होण्याची पाळी त्यांच्यावरती आली होती. तर हे जे सगळे तरुण रक्त आलेले आहेत, पुढे काही तरुण शिक्षक आहेत, ते बऱ्यापैकी टेक्नॉलॉजी सॅव्ही आहे, बऱ्यापैकी त्यांना तंत्रज्ञानाशी दोस्ती आहे, त्यांना बऱ्यापैकी जमतं. पण याचा अर्थ असं नाही की सगळ्यांनाच जमतं. खूप मोठ्या प्रमाणावरती मध्यमवर्गीय शिक्षक पण आहे, खूप मोठ्या प्रमाणावरती मध्यमवर्गीय काय म्हणते, मध्यम वयाचा शिक्षक पण आहे, खूप मोठ्या प्रमाणावरती रिटायरमेंटच्या पातळीवरती आलेले शिक्षक, 30-40 वर्ष काम केलेले पण आहेत, ज्यांना काही तंत्रज्ञानाशी आतापर्यंत देणं घेणं नव्हतं. आता हे एक पुढचं चॅलेंज होणार आहे की या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षकांना तुम्ही एका लेवलवरती कसं आणणार. आणि दिस इज नॉट इझी. कुठलंही, जसं मागच्या कुठल्या तरी वेबिनार मध्ये विदुला बहुतेक करून म्हणाली होती की सरकार नावाची यंत्रणा खूप काही विचार करत असते, पण ती इतकी अवाढव्य यंत्रणा आहे आणि त्याच्यात फ्लेक्झिबिलिटी ना बऱ्यापैकी कमी आहे. तर त्या यंत्रणेला स्वतःमधल्या सुधारणा करण्यासाठी पण खूप वेळ लागतो. करत असतात पण वेळ खूप लागतो. आपल्याला तो दिसत नाही, त्यामुळे आपल्याला वाटतं की काहीच करत नाही. तसं नसतं, ते करत असतात पण खूप स्लो चालू असतं आणि खूप वेळ घेत करतात. श्री आणि अनघाताई, तुम्हाला उत्तर मिळालंय का तुमच्या प्रश्नांचं? किंवा काही अजून विचारायचं असेल तर प्लीज अनम्यूट करा. थिंक. आणि अनघाताईंचा अजून एक प्रश्न होता की आपण डिसेंट्रलायझेशन बद्दल बोलतोय, तर डिसेंट्रलायझेशन ऑफ एज्युकेशन इट ऑल्सो ट्रिगर्स डायल्यूशन, confusion and non-standardization to some extent. So how can a common basic platform be ensured in spite of decentralization? आता इथे हाऊच असं आहे की आपल्या सगळ्यांनी सहभागी होण्याची गरज आहे, इतकं त्याचं एका वाक्यात उत्तर आहे. आपण असं कोणालाही आता सध्या काउंटर विचारू शकत नाही की तुम्ही कसं एन्श्योर करणार. तो दुसरा माणूस म्हणेल तू आयडिया सांग ना, मग 4 काय करणार ते, तुला काय वाटतं ते सांग. सो खरी गरज आता अशी आहे की सगळेच चाचपडतायत, सगळेच जण अंदाजे काही पर्याय काढतायत.
त्यामुळे सगळ्यांनीच एकत्र मिळून याच्यावरती विचार करायची गरज आहे. काही गोष्टी करताना चुकू शकतात, काही अंदाज चुकू शकतात, याची तयारी पाहिजे आणि चुकलेल्या अंदाजांना सतत लक्ष ठेवून पुन्हा सुधारायची पण गरज आहे. त्यामुळे आता ही गरजच नाही राहिली की म्हणजे असं नाही करायला हवं असं मी म्हणेन. माझ्या शेवटच्या स्लाइड वरती मी जे बोललो की समाजाची मानसिकता तयार झाली आहे, ही मानसिकता तयार झाली आहे, तर याचा फायदा घेऊन आपण सगळ्यांनीच आपलं म्हणणं मांडायची गरज आहे. जसं दीपेशने सांगितलं की त्या लेबर्सचा मुद्दा, मायग्रंटचा मुद्दा शिक्षणात कुठेच येत नाही. मग आपण तो मांडला पाहिजे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती, जेणेकरून कोणीतरी ऐकेल आणि मग म्हणेल की आपण हे टाकूया, करूया, कुठलं तरी शासन म्हणेल. मग ते एक उदाहरण घेऊन आपण अजून 10 राज्यांना सांगू शकतो की अरे ते राज्य करते, मग तुम्ही का नाही करत. तर असं एक एक पायरी घे, ज्याला जिथे मिळेल तिथे त्याने संधी घ्यावी, बोलावं, चर्चा करावी, उपाय सुचवावेत आणि सगळ्यांच्या विचारातनं पुढे जावं असं मला वाटतं. स्टँडर्डायझेशन, आता जगदीपनं लिहिलंय ब्रॉड कॉमन गाईडलाईन, पण ना असं खूप अवघड आहे ब्रॉड कॉमन गाईडलाईन सगळ्यांच्या सर्व सहमतीने आणणं. त्यामुळे अजूनही आपल्याकडे जी पद्धत आहे की एनसीआरटी जी ब्रॉड गाईडलाईन आणेल त्याला ब्रॉड मानून आपण पालन करायचं, तसंच काहीसं आत्ताही होईल. पण एनसीआरटी ते करत असताना जितके जास्त लोक त्याच्यात सहभागी होते, तुमच्यापैकी जे लोक विक्रांतच्या वेबिनार मध्ये सहभागी होते त्याने फार इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली की कुठलाही नवीन ड्राफ्ट येताना कायद्याचा तो लोकांच्या मतासाठी वेबसाईटवरती टाकला जातो आणि त्यांची मतं घेण्याची वाट बघितली जाते. आणि असं होत नाही की मतं ती फक्त म्हणजे तो विदूषकाचा खेळ नसतो की आम्ही फक्त दाखवण्यासाठी मतं घेतोय, घेतली तर कोणाची जाणार नाही, असं नसतं. त्याच्यावरती विचार केला जातो, वादविवाद होतात. आणि हे मी सांगतोय कारण का आमच्यातले काही लोक महाराष्ट्र सरकार बरोबर ते परिपत्रक काढण्यासाठी सहभागी होते. सर्वांना एकत्र घेऊन सगळ्यांची मतं घेऊन एक कॉमन परिपत्रक महाराष्ट्र राज्याचं निघणं हा किती मोठा अवघड खेळ आहे हे आमच्यातल्या 4 लोकांना नक्कीच कळलंय ते करून. आणि ते 4 लोक सरकार या यंत्रणेविषयी किती उदार झालेले आहेत हे आम्हाला लक्षात येतंय या सगळ्या 1 महिन्याच्या चर्चेनंतर. सो मी काय बोलत होतो मीच विसरलो. ब्रॉड कॉमन गाईडलाईन. सो त्या ब्रॉड कॉमन गाईडलाईन जे लोक सांगतात ते सांगितल्यानंतर त्याच्यावरती आपण आपली मतं दिली पाहिजे, त्याच्यासाठी आपलं लक्ष पाहिजे की शासनाने आता म्हणूनच तो अभ्यास पाठवला होता की ते आपण पत्रक पाठवलंय ते पत्रक लोकांनी वाचावं, त्याच्यावरती चर्चा करावी, त्याच्यावरती म्हणणं मांडावं, कळवावं, वर्तमानपत्रात लिहावं, ऑनलाईन मॅगझिन्स मध्ये लिहावं, सोशल मीडियावरती राजकीय पक्षांची टीकाकारे आणि सुशांत सिंगचं कोणाचं लफडं असेल या चर्चा करण्याऐवजी या विषयांवरती चर्चा कराव्यात, जेणेकरून लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचतील. चारुताने घड्याळ बघितलं याचा अर्थ वेळ झालेली आहे. कोणीतरी घड्याळ बघितल्यावर वाटलं. म्हणजे 10:38 झालेत. चारुता पण 10:38 झालेत. सो तुला मध्ये ब्रेक हवा असेल तर सांग. मला म्हणजे नीलला घोडभर पाणी पिऊ दे ऍक्च्युली. नील प्लीज 2 मिनिट्स ब्रेक. आणि दोन मिनिटाचा ब्रेक याच्यासाठी की पहिल्यांदा सगळ्यात आधी नील खूप भारी झालेलं आहे, श्रद्धा खूप भारी चाललेलं आहे, त्याच्यामुळे प्रश्न तो नाहीये. पण आता माझ्या मते एक तास झालाय ते एक आढावा फक्त की पुढचा कट्टा कसा आणि काय असणार आहे. आणि श्रद्धाला ऍक्च्युली एरवी श्रद्धाला हे सांगितलं असतं की तूच दाखवती स्लाइड, पण मी दाखवणार आहे कारण पुढच्या वेळेला श्रद्धाच बोलणार आहे. त्याच्यामुळे मी हे शेअर करते, स्क्रीन शेअर करते. पुढच्या आठवड्याचा कट्टा 24 तारखेचा 24 जूनचा जो कट्टा आहे, त्यामुळे आपण आता परत काही सामाजिक किंवा अशा पद्धतीचे सगळे विषय घेऊन आता आपण परत वेगळीकडे जाणार आहोत, कारण आपण जसं म्हटलं की विषयांचं काही बंधन नाहीये. त्याच्यामुळे पुढच्या वेळेचा जो कट्टा आहे तो आहे इंट्रोडक्शन टू मोबाईल कम्युनिकेशन. श्रद्धा बोलणार आहे, श्रद्धा चोरगी, आणि ती खूप वेगळ्या पद्धतीने मांडणी करणार आहे. म्हणजे इंट्रोडक्शन जरी असलं तरी ते कुठून सुरुवात झाली, कशी सुरुवात झाली आणि कुठपर्यंत आपण आलेलो आहे आणि कसं आलेलो आहे. आणि मग त्याच्यामध्ये तिचं असं म्हणणं आहे की सगळ्यात इंटरेस्टिंग विषय पण त्याच्यात एक म्हणजे मुद्दा आत्ताचा जोडू शकतो त्याला, तो म्हणजे की घोटाळे 2G 3G 4G आणि जे स्पेक्ट्रम घोटाळे आहेत किंवा ह्या संदर्भात, त्याच्यामुळे सामाजिक अंगाने सुद्धा ही गोष्ट आपण म्हणजे बोलता येऊ शकते. त्यामुळे त्याचे वेगवेगळे पडाव ती घेणार आहे पुढच्या वेळेला. येस, ओव्हर टू यू श्रद्धा परत. थँक्यू चारुता, खूप डिटेल तू सांगितलंयस. आता ते सगळे पॉइंट्स मी नक्की कव्हर करेन. ओके, सो
आत्ताच इथे जगदीपचा एक प्रश्न आलेला आहे, समजा आपण तो घेऊयात. नील चॅटवर वाचलाय का मी परत सांगू एकदा? की प्रथम जर बऱ्याच गव्हर्नमेंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, तर दीपेश जसा म्हणाला तसा को करिक्युलर आणि सोशल सब्जेक्ट्स एज्युकेशन मध्ये ऍड करण्याचा सल्ला प्रथम देणार आहे का? नाही, प्रथम सल्ला देणार आहे का हा प्रश्न नाहीये. खरा प्रश्न असा आहे की आपण किती सल्ले द्यायचे आणि शासनाने पण किती त्याच्या यंत्रणेला हलवून किती गोष्टी बदलायच्या. कारण का प्रत्येक बदल होण्यासाठी वेळ लागतो आणि तो बदल एक्सेप्ट होऊन अंमलात आणायला त्याच्यापेक्षा अजून वेळ लागतो. तर आपल्याला पण प्रायोरिटी ठरवायला पाहिजे की नक्की कुठल्या गोष्टीवरती आता लक्ष केंद्रित करायचं आहे आणि टप्प्याटप्प्याने या गोष्टींकडे जावं लागणार आहे. तुम्ही एकाच वेळेस सगळ्या मुद्द्यांना हात घालायला लागलात तर एक ना धड भाराभर चिंध्या होण्याची शक्यता जास्त आहे. आणि प्रत्येकाचा आपला आपला पर्स्पेक्टिव्ह आहे. उदाहरणार्थ हेल्थच्या दृष्टीने विचार करणारे लोक हेल्थला टॉप प्रायोरिटी देणार. सोशल सायन्सेसच्या दृष्टीने विचार करणारे लोक कामगारांचा मुद्दा, त्यांच्या मुलांचा मुद्दा, शाळाबाह्य होणाऱ्या मुलांचा मुद्दा याला महत्व देणार. ऑनलाईन वाले म्हणणार की आता तुम्ही ऑनलाईनचा प्रस्ताव वाढवा, टीव्ही चॅनल्स काढा, त्याच्यासाठी कॉन्टेंट बनवा, स्थानिक भाषांमध्ये करा. तुम्ही सरकारचा विचार करा ना की त्यांच्याकडे प्रत्येक जण त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने प्रायोरिटी देऊन येतंय. सरकार कसं ठरवणार की या प्रत्येकाच्या प्रायोरिटीमध्ये सरकारची प्रायोरिटी काय असणार? सो हे अवघड आहे आणि या अवघडतेकडे म्हणजे हे कसं होणार याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे की कशाला काय प्रायोरिटी द्यायची. त्यामुळे ते थोडंसं काय म्हणतात त्याला याचं उत्तर नाही देता येणार की सल्ला द्यायला काय आहे, सल्ला देत जाऊ, पण तो ऐकला जाणार नसेल तर सल्ला द्यायला काय देण्यात काय उपयोग आहे, असा मुद्दा आहे. आणि दुसरं यामध्ये असं पण आहे की हा फार अनकम्फर्टेबल प्रश्न आहे. पहिली गोष्ट म्हणजे फाळणी जेव्हा झाली त्यावेळेला पण इमिग्रेशन झालं, पण आजही आपल्याला जर इमिग्रेशन बद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर कुठल्याही भारतीय एनसीईआरटीच्या सिलेबस मध्ये फाळणीमुळे झालेलं मायग्रेशन हे येत नाही. त्यासाठी आपल्याला अमृत प्रीतम, भीष्म साहनी ह्यांचं लिटरेचर वाचावं लागतं. त्यावेळेला आपल्याला इमिग्रेशन हा मुद्दा कळतो. त्यामुळे इमिग्रेशन झालं, लोकांची वाताहत झाली, हे जे आहे, हे जे प्रश्न आहेत ते गव्हर्नमेंट एडेड मध्ये कसे येतील की नाही हाच मोठा प्रश्न आहे. नाही, माझ्या मते दीपेश तू थोडस वेगळ्या प्रकारे याच्याकडे बघतोय, पण थँक्स, तुझ्या या बोलण्यामुळे मला पर्स्पेक्टिव्ह मिळाला की जगदीपच्या प्रश्नाला मी अजून अचूक उत्तर कदाचित कसं देऊ शकेन. तुम्ही जे आता बोलताय ना इतिहास, भूगोल किंवा विज्ञान या सगळ्या विषयाच्या बाबतीत, त्याला एका वेगळ्या कॉन्टेक्स्ट मधनं बोलतायत असं मला वाटतं की म्हणजे अभ्यासक्रमामध्ये इतिहास आणि भूगोलात नेमकं काय सांगावं याच्यावरती येत आहे. मी त्याच्यावरती नाही येत. उलट मग मी असं म्हणेन की आता कदाचित गोष्ट सोपी होण्याची शक्यता आहे. म्हणजे जर शाळा आपल्याला मजदूरांच्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष आता वेधण्याची प्रायोरिटी नाहीये. प्रायोरिटी ही आहे की जे गावामध्ये परत आलेले आहेत मजदूर ते सुखाने जगू शकतील का, त्यांच्या मुलांना शाळेमध्ये प्रवेश मिळेल का, त्यांना त्यांच्या रोजगारासाठी गाव मदत करेल का, या 3-4 गोष्टी आता जास्त महत्वाच्या आहेत अभ्यासक्रमामध्ये त्यांच्या इतिहास आणि त्यांच्या परिस्थितीविषयी येणं. सो जे मी शेवटच्या स्लाइडच्या आधी एक स्लाइड दाखवली होती, जर आपण गाव पातळीपर्यंत हा संदेश जरी पोहोचवू शकलो की तुमच्या गावामध्ये अनेक लोक शहरातनं परत आलेले आहेत, गरीब आहेत, त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा प्रश्न आहे, उत्पन्नाचा प्रश्न आहे, त्यांच्याबरोबर त्यांची लहान मुलं आहेत, तर तुम्ही लक्ष ठेवा. जसं या 2000 सरपंचांनी आम्हाला फोन केला, त्यातले 1000 सरपंच जरी उत्साही निघाले आणि त्यांना जर हे प्रथम सांगू शकलात की तुमच्या गावातल्या या मुलांकडे लक्ष ठेवा, हे मुलं शाळेत प्रवेश यांचा झाला पाहिजे, याची जबाबदारी तुमची आहे. आणि असंच काम जर बाकीच्या संस्थांनी केलं, बाकीच्या आपल्या ओळखी पाळखीतल्या लोकांनी केलं, जगदीप त्याच्या गावाच्या सरपंचाशी बोलला की तूही असं कर, दीपेश त्याच्या गावातल्या सरपंचाशी बोलला की तूही असं कर, तर या गोष्टी या पद्धतीने बदलू शकतात. कारण आता प्रायोरिटी ती आहे की त्या मजदूरांची मुलं शाळेबाहेर नसली पाहिजे, त्यांना पण आपण मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत पण आरोग्यविषयक गोष्टी, शिक्षणाविषयक गोष्टी पोहोचल्या पाहिजे. अभ्यासक्रमात त्यांच्या परिस्थितीविषयी येणं, शाळेत त्याविषयी बोलणं, हे सगळे नंतरचे प्रश्न आहेत असं मी आता ठामपणे म्हणू शकतो. मला एक प्रश्न आहे. हा, तू 10:30च्या आत विचार. बोल बोल. हा, मला असा प्रश्न आहे की तुझं प्रेझेंटेशन एक्सलंट होतं आणि तू बऱ्यापैकी मुद्दे पटकन कव्हर केलेस एवढ्या शॉर्ट स्पॅन मध्ये, पण मला वाटतं एक महत्वाचा मुद्दा राहिला की आपल्याला इतका वेळ घरात बसून आपल्याला कळलंय की व्हॉट इट डज टू अस, कॅप्टिव्हिटी.
सो ॲनिमल्सशी रिलेटेड एम्पथी आणि ॲनिमल्सची कॅप्टिव्हिटी हे आपण एज्युकेशनमध्ये म्हणजे आता चांगली संधी आहे हे इंट्रोड्यूस करायची, की जर तू म्हणजे गेली 2 वर्ष एकही आठवडा असा गेला नाहीये की जेव्हा हा विचार माझ्या मनात आला नाही, आणि गेली 2 वर्ष म्हणजे लॉंग बिफोर कोविड. तर आता आपण रिलेट करू शकतो की झू मधल्या अॅनिमल्सचं काय होतं, किंवा आपण दाटी वाटीने जे कोंबड्यांना ठेवतो आणि चिकन खायला जातो त्यांचं काय होतं. आणि आय थिंक इट शुड बी इन्क्लुडेड इन अवर एज्युकेशन. हे आपलं शिक्षण नाही मिळत आहे, आणि हे आता इनफ एक्झाम्पल्स आहेत आपल्याकडे त्याची, की जे अर्थात आपल्याकडे आधी होतं. अर्थात तर आणि तू जे आता बोललीस ना तेच खंजनने लिहिलंय बघ. तुम्ही दोघींनी एकाच वेळेस एकसारखा मुद्दा मांडलाय. ओ मी नाही बघितलं तिचं. जस्ट तू बोलत असतानाच तिने लिहिलं सेम, हा की एम्पथी, क्रिटिकल थिंकिंग, रिफ्लेक्शन या सर्व व्हॅल्यूज जर नाही, मुलांमध्ये स्पेसिफिक टू अॅनिमल्स, आणि नॉट अॅनिमल्स ऍक्च्युली, लिव्हिंग बिंग अराउंड अस. सो हे एज्युकेशन मध्ये जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. आय नो की या विषयाला कोणी महत्व देत नाही, पण मला वाटतं की स्नेहल कॅन बॅक मी अप, की आपण प्राण्यांना, पक्ष्यांना, इतर जीवांना कसं वागवतो याच्यावर ही कळतं की आपण आपल्या समोरच्या माणसालाही कसं वागवणार आहे. तू जे म्हणतोय की हिंसाचारात वाढ होते, ती होणारच आहे, आणि ती सगळ्या वल्नरेबल ग्रुप्सवर होणार आहे. सो त्यांच्या पुढे जो वल्नरेबल ग्रुप अवेलेबल आहे त्याच्यावरती होणार आहे. सो हे आपण एज्युकेशन मध्ये आणलं तर कदाचित माणसावरचे, म्हणजे जर आपलं ते फालतू एम असेल की माणसावरच्या अत्याचारातच घट करायची आहे, तर तीही होऊ शकते. मी इथे कसं म्हणेन माहितीये का विदुला, हे सगळं एज्युकेशन मध्ये नाहीये अशातला भाग नाहीये. तू जर सगळ्यांचे हे अभ्यासक्रम नाही रे एज्युकेशन मध्ये, म्हणजे मी तर शाळेत जे एज्युकेशन घेतलं त्याच्यात हे नाही, शून्य होतं, तू शून्य. ऐक तू अभ्यासक्रम म्हणजे जर पाठ्यपुस्तकं म्हणत असशील किंवा शिक्षण म्हणजे पाठ्यपुस्तकं म्हणत असशील तर कदाचित त्याच्यात नसेल. पण पाठ्यपुस्तकं तयार करण्याच्या आधी शासकीय पातळीवरनं एनसीआरटी सारख्या संस्थेकडनं जी फ्रेमवर्क बनवली जाते, ज्या गाईडलाईन्स बनवल्या जातात, ज्याला आधारभूत मानून टेक्स्ट बुक्स लिहिली जातात, त्याच्याकडे जर तू लक्ष केंद्रित केलं ना तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आहेत. अगदी तू म्हणते तितक्या स्पष्टपणे नसेल, पण त्याचे धागेदोरे मिळतात. खरा मुद्दा कुठे येतोय की हे सगळं सांगायचं कसं, हे सगळं बोलायचं कसं, आणि हे सगळं मांडणं हे काय पाठ्यपुस्तकात लिहिण्याची गोष्ट नाहीये ना. पुन्हा त्याच्यात आली की हे संवादातनं, उदाहरणाद्वारे तुमच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या घेता हे कसं सांगाल? आय बेग टू डिफर. मला असं वाटतं की जोपर्यंत ठोकून हे पॉलिसीत येत नाही तोपर्यंत ते संवादात येणारच नाहीये. कारण आपल्या इथे कोणीच स्वतःच्या आकलन शक्तीनुसार फार गोष्टी शालेय लेवलवर केल्या जात नाहीत. शालेय लेवलवर तुमच्या सिलेबस मध्ये हे आहे का, तर हे करा. सो सिलेबस मध्ये ते आणणं गरजेचं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि आता दिस इज हाय टाइम की हे गरजेचं आहे. मी तुला उलट सांगते आता की तू सिलेबसलाच तोडण्याची गोष्ट कर ना. त्यापेक्षा आता तोच आमूलाग्र बदल होण्याची शक्यता आहे की तुम्ही सिलेबस काय घेऊन बसलाय, पाठ्यपुस्तकात जे आहे ते शिक्षण का नाही, तर तुम्ही अशा सर्व प्रकारच्या गोष्टी तुम्ही डिस्टर्ब करू शकतात या सगळ्या गोष्टींना, असं माझं म्हणणं आहे. पण ठीक आहे, खरं सांगू का, माझ्याकडे ती कॅपॅसिटी नाहीये हा विचार करायची, आणि माझं ते क्षेत्रही नाहीये. म्हणजे त्याच्यामुळे माझ्याकडे याविषयीची खूप कमी माहिती आहे. फक्त मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स नुसार सांगते की शाळेत मला वाटतं की हे मुद्दे आता म्हणजे हाय टाइम की हे मुद्दे आले पाहिजेत आपल्या सिलेबस मध्ये. अदरवाईज या अत्याचारांमध्ये वाढ होत जाईल. आणि दिस इज द राईट टाइम टू डू इट, की झूज बंद करा. झूज का वाईट आहेत, किंवा असे चिकनच्या शॉपमध्ये कोंबड्यांना कोंबून पाणी न देता 4 महिने जे तुम्ही ठेवता ते का वाईट आहे. म्हणजे हाऊ क्रुएल इट इज आणि हाऊ इट रिफ्लेक्ट्स ऑन युअर पर्सनॅलिटी, हे आता आपण चांगलं रिलेट करू शकतो जेव्हा 3 महिने चुपचाप मुसक्या बांधून घरी बसलोय. तो आता छान वेळ आहे. अरे खरंच आहे, म्हणजे बर काय हसतो काय. एक मिनिट नील आणि विदुला जस्ट मॉडरेटर म्हणून मी आता आय एम टेकिंग इट ऑन माय साइड. सो आय लाईक द पॉइंट विदुला, आणि आय थिंक नील हॅज ट्राईड टू आन्सर इट. आय जस्ट लाईक टू ऍड की एनसीआरटीच्या लर्निंग आउटकम्स मध्ये पण हे आहे. आणि जयश्रीचा पण असा एक प्रश्न होता की व्हॅल्यू एज्युकेशन कडे हे वेगळ्या पद्धतीने बघता येईल का. सो आय थिंक आपण हे ग्रुपवर घेऊयात अँड वी कॅन डिस्कस इट बेटर ओव्हर देअर. बट गुड दॅट यू ब्रॉट दिस अप, अँड थँक यू बोथ ऑफ यू. आय थिंक विल जस्ट गो ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. सॉरी विदुला, बट विल टेक इट ऑन. अरे थँक्यू. ओके. सो पुढचा प्रश्न स्नेहल आणि गायत्री या दोघींनी असा विचारलाय की शिक्षण पूर्णतः ऑनलाईन नसावे, पण त्याला कृतीची
जोड असली पाहिजे असं दोघींनाही वाटतंय, पण ती कशी करता येईल? आणि मेन प्रश्न अजून एक स्नेहलने असा विचारलाय की ह्याचं इव्हॅल्युएशन कसं करणार आपण? जर आपण कृती करायची म्हटली तर हाऊ आर वी लुकिंग ॲट इव्हॅल्युएशन ऑफ दिस? बहुतेक करून याच्या पहिल्या पाठपाशी मी एक उदाहरण दिलं होतं की आपल्याला जर असं वाटतं ना की मुलांना भेटून त्यांना कृती शिकवली की तेच कृती करतात, अशातला काही भाग नाहीये. आता आपण जर एक सिंपल व्हिडिओ पाठवला की हे कसं करायचं आणि मग आता तुम्ही करून पहा, तर तुम्ही जेवढ्या लोकांना व्हिडिओ पाठवलेला आहे किंवा जेवढ्या लोकांना ते लिहून पाठवलेलं आहे त्याच्यातले किमान 30 ते 50% मुलं ते घरी करून बघण्याचा प्रयत्न करतात आणि ते करून त्याचे फोटोही परत पाठवतात. आता आपण एक कशावरनं निष्कर्ष काढतो 30 ते 50%, तर जेवढे लोक करून पाठवतायत फोटो त्याच्यावरनं काढतो किंवा ज्यांच्याशी आपला संपर्क होऊ शकला. याचा अर्थ असा नाही की तेवढीच मुलं करत असतील, बरेचसे इतरही मुलं करत असतील पण फोटो पाठवत नसतील. सो माझा म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की आपल्याला थोडंसं आपल्या माइंडसेट मधनं बाहेर येण्याची गरज आहे की प्रत्यक्ष भेटून त्यांना त्यांच्या हाताला हात लावून त्यांना करायला शिकवलं की ते कृती करतील असं काही गरजेचं नाही. तुम्ही ती कृती कशी करायची आहे याचा संदेश पाठवा, याचा व्हिडिओ पाठवा. बरीचशी मुलं ते बघून करायला सुरुवात करतात. नक्कल करायला मुलांना फार आवडतं. त्यामुळे जर तुम्ही त्यांना शिकवणी पाठवण्यापेक्षा म्हणजे कॉन्सेप्ट शिकवण्यापेक्षा जर तुम्ही त्या कॉन्सेप्टवरचा एखादा सायन्स एक्सपेरिमेंट पाठवला तर तो एक्सपेरिमेंट पटकन करतील मुलं, कॉन्सेप्ट कदाचित बघणार पण नाही. असं आहे. आता राहिला इव्हॅल्युएशनचा प्रश्न. तर इव्हॅल्युएशनच्या प्रश्नाला मी थोडंसं टच केलं होतं की त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आता बदल होण्याची शक्यता आहे किंवा संधी आहे. निदान तुम्ही आत्ताच बघताय की महाराष्ट्र राज्याने मुख्यमंत्र्यांनी परीक्षा बंद असं डिक्लेअर करताच केवढा गदारोळ उठलाय आणि मोठमोठे चान्सलर आणि निवृत्त प्राध्यापकच अनेक प्रकारे ओपिनियन देत आहेत की लेखी परीक्षाच घेतली पाहिजे असं काही नाही, तुम्ही तोंडी परीक्षा घ्या, सामायिक परीक्षा घ्या, जेवढा अभ्यासक्रम शिकवला गेलाय तेवढ्यावरतीच प्रश्न विचारा. NIOSच्या एका मुंबई, गुजरात, मध्य प्रदेश या 3 राज्यातल्या युनिटने मोठा विचार केला. NIOSचं उदाहरण जरूर देतो. NIOS म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग. या संस्थेत माध्यमातून बरीचशी जी काय म्हणता येईल त्याला व्हल्नरेबल सेक्शन मधली मुलं असतात, म्हणजे अपंग आहेत, आंधळी आहेत, ऐकू येत नाही, डेफ आहेत, मानसिकरित्या चॅलेंजिंग सिच्युएशन मध्ये आहेत, शाळेमध्ये नियमित जाऊन इयत्तानुसार अभ्यास करणं ज्यांना अवघड जातं, या सगळ्या मुलांसाठी NIOSचा लेवल A, लेवल B, लेवल C असा करिक्युलम चालतो. सो लेवल A म्हणजे 3री पर्यंतच्या क्षमता, लेवल B म्हणजे 5वी पर्यंतच्या क्षमता आणि लेवल C म्हणजे 8वी पर्यंतच्या क्षमता. आणि प्रथम संस्था महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या 3 राज्यातल्या मुलांसाठीची अधिकृत काय म्हणतात त्याला प्रवेश देणारी आणि परीक्षा घेणारी संस्था आहे. आता या सर्व मुलांना या NIOSच्या प्रथमच्या मार्फत एनरोल झालेली मुलं शहरातली पण आहेत, गावातली पण आहेत. ज्यांना ऐकू येत नाहीयेत, काही आंधळी आहेत, काहींना अपंगत्व आलंय, काही वेगवेगळ्या प्रकारच्या ताणतणावामुळे शाळेमध्ये न जाता येत नाही किंवा डिसेबिलिटीज आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या. तर या सगळ्या मुलांना परीक्षा द्यायची आहे लेवल C ची त्यांची, पण या काळात देता येणार नाहीये, शाळेत देता येणार नाहीये. तर त्या लोकांनी प्रथमच्या मदतीने आणि काही इतर लोकांच्या मदतीने या सर्व डिसेबल असलेल्या मुलांच्या मदतीसाठी ऑनलाईन असेसमेंट तयार केले आणि या ऑनलाईन असेसमेंट मध्ये मुलं बोलून प्रश्नांची उत्तर देऊ शकतात, ऐकून देऊ शकतात, चित्र बघून त्याच्यावरती बोलू शकतात, लिहू शकतात आपल्या डिजिटल कीपॅडचा वापर करून. त्याच्यामध्ये आम्ही मदतनीस द्यायची, व्हर्च्युअल असिस्टंट देण्याची पण सोय केलेली आहे. तर हे असे सगळे प्रकार इव्हॅल्युएशन मध्ये आणता येऊ शकतात आणि हा विचार आणता येऊ शकतो पूर्वीपेक्षाही की फक्त परीक्षेतल्या उत्तरावरती अवलंबून न राहता मुलांनी जे केलेलं आहे प्रोजेक्ट वर्क, असाइनमेंट लिहून दिलेलं आहे त्याच्या आधारे त्याचं मूल्यांकन करा. जर PhDच्या पातळीवरती तुम्ही लिहिलेल्या प्रबंधाचं पियर रिव्ह्यू होतो, त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू घेतला जातो, प्रश्नोत्तरे होतात, तर त्याच्यावरनं त्या PhDचं मूल्यांकन केलं जातं, तर मग लहान मुलांच्या परीक्षेत या सगळ्या गोष्टी का नाही येऊ शकत? आणि या सगळ्या गोष्टी लोक मांडतायत, फक्त त्या एक्सेप्ट होण्याचं प्रमाण स्लो आहे. पण त्याला जर अजून जोर आला, दबाव गट तयार झाले, लोक बोलायला लागले मोठ्या प्रमाणावरती, तर होणार. जसं महाराष्ट्रात दबाव गट तयार झालेला आहे. फार इंटरेस्टिंग सिच्युएशन आहे. आपले मुख्यमंत्री काही बोलत नाहीये, पण सगळीकडनं त्यांच्यावरती प्रेशर आहे त्यांचा निर्णय बदलण्याची की परीक्षा घ्या, कुठल्या ना कुठल्या प्रकारे परीक्षा घ्या. आता हाच फक्त विचार करायचा आहे की मुख्यमंत्री काय निर्णय घेतात.
थँक्स नील. आय थिंक या उत्तरामध्येच अजून इन्क्लुसिव्ह एज्युकेशनचे काही प्रश्न होते किंवा शिकायचं काय यापेक्षा शिकायचं कसं हे समजण्याची गरज आहे का, हा गायत्रीचा प्रश्न होता. आणि दीप्ती पाटीलचे 2-3 प्रश्न होते की लिंक्स देऊन फक्त शिकण्याला ऍक्च्युअली एज्युकेशन म्हणता येईल का, किंवा फक्त PDF शेअर केल्याने आपण शिकतोय असं म्हणता येईल का. तर हे सगळं कव्हर झाल्याचं वाटतंय. नाही, सुमित मी या हा दीप्तीच्या मुद्द्यात एक वाक्याची भर काढतो, 1-2 वाक्यांची. हे माझ्या प्रेझेंटेशन मध्ये पण कुठे कव्हर झालं नाही स्पष्टपणे कदाचित. थँक्स दीप्ती, तुझ्या या प्रश्नामुळे मला सुचलं. 2 भाग आहेत, म्हणजे लिंक्स पाठवणं, PDF पाठवणं, व्हिडिओ पाठवणं, व्हिडिओ लेक्चर करणं, टीव्ही कार्यक्रम करणं, रेडिओ कार्यक्रम करणं, हा एक भाग झाला. पण याचा सगळ्याचा आधार घेऊन त्याच्या आजूबाजूला एक सामाजिक वातावरण तयार करणं हा एक दुसरा भाग आहे, आणि तो अत्यंत महत्वाचा आहे. पण तो सामाजिक महत्वाचा भाग हा केवळ शाळेत प्रत्यक्ष शिकवूनच होतो अशातला काही मानण्याची गरज नाही. म्हणजे असं मी म्हणत नाहीये कुठेही की हा सामाजिक वातावरण तयार करण्यासाठी शाळेमध्ये सगळ्या मुलांनी येऊन शिक्षकाचं ऐकलं पाहिजे, असं काही नाहीये. तुम्ही टेलिफोनवरती बोलून सुद्धा हे सामाजिक वातावरण तयार करू शकतात. खंजन जसं म्हणाले तसं पालकांना गायडन्स देऊन पण हे सामाजिक वातावरण तयार करता येऊ शकतं. तुम्ही शिक्षकांना एका पातळीवरती येऊन त्यांना गायडन्स देऊन पण तुम्ही वातावरण निर्मिती करू शकता. मुद्दा काय आहे की तुम्ही साहित्य लाखो पाठवाल, पण त्या जर साहित्यावरती मुलांची कोणी ना कोणीतरी गप्पा मारणं, त्याच्यावरती फॉलोअप घेणं, त्यांनी केलेल्या गोष्टीला वाह म्हणणं, त्यांना शाबासकीची थाप देणं, त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणं, त्यांच्याशी 4-5 प्रश्नोत्तरे करणं, त्यांना चॅलेंज करणं की तू केलेलं आम्हाला समजलेलं नाहीये, समजावून सांग. आणि हे टेलिफोनवरती आरामात होऊ शकतं. टेलिफोन म्हणजे मी एखादी सायन्सचा एक्सपेरिमेंट केला आणि मी त्याचा फोटो पाठवला. मी फोन करून त्या मुलाला विचारलं, मी तुझा फोटो पाहिला पण मला काही समजलं नाही, तू सांग बरं तू काय केलंयस नेमकं. आता तो जे उत्तर देतोय त्याच्यावरनं तुम्हाला नक्की कळू शकतं की त्याला ते समजलंय की नाही, त्याने खरोखर ते केलंय की नाही, आणि त्याच्यावरनं तुम्हाला अजून 4 प्रश्न सुचतील त्याचं मूल्यांकन करायला. पण हे सगळं समजून यायला ती जी सामाजिक वातावरण निर्मितीची जी गरज आहे, तिथे सध्या राज्य सरकार खूप कमी पडली आहेत, शिक्षक खूप कमी पडणार आहेत. कारण का अजूनपर्यंत ते पहिल्याच भागात इतके अडकलेले आहेत की दुसऱ्या भागाकडे लक्ष द्यायला वेळच नाहीये त्यांच्याकडे. लक्षात येतंय का मला काय म्हणायचं, की पहिला भागच इतका मोठा आणि चॅलेंजिंग आणि व्यापक आहे की ते करता करताच नाकेनऊ होतंय, ते दुसऱ्या भागाकडे काय येणार. आणि हे दोन्ही भाग करायला नाही. आणि अजून एक महत्वाची गोष्ट लागते जी व्यक्तींमध्ये पण नसते, ती म्हणजे फ्लेक्झिबिलिटी. प्रचंड लवचिकता आपल्यामध्ये असायला पाहिजे की आपण बदलत्या परिस्थितीला कसं तोंड देणार आणि आपल्या सेट झालेल्या दृष्टिकोनांमध्ये थोडेफार इकडे तिकडे बदल करून आहे त्या परिस्थितीला आपण कसं मार्ग काढू. नाही करता येत आपल्याला वैयक्तिकरित्या करता येत नाही, तर आपण सरकारच्या बाबतीत किती चॅलेंजिंग असेल ते. ओके, थँक्स नील. सुमेधने हात रेस केलेला, सो सुमेध प्लीज अनम्यूट करून जो प्रश्न आहे तो विचारा. हॅलो नील. हा सुमेध. नाही, माझं फक्त एवढं म्हणणं होतं की तो जो मुद्दा मांडला की लहान मुलं नक्कल खूप चांगली करतात, म्हणजे त्याला एखादा व्हिडिओ पाठवला तर ते व्यवस्थित सगळं करू शकतात. हे खरंच शक्य आहे सगळ्या बाबतीत? नाही, कदाचित सगळ्या बाबतीत करायची असेल तर फक्त व्हिडिओ टाकून पूर्ण कर. सुमेध, आवाज क्लिअरली ऐकू येत नाहीये तुमचा, सो हॅलो हॅलो, आता येतो? हो. तर माझा प्रश्न तोच होता की हे सगळ्याच बाबतीत जर शक्य नसेल तर मग हे ऑनलाईन शिकवणं याच्यावर पूर्णपणे मर्यादा येतात का? कारण ऑनलाईन कंटेंट डेव्हलप करणं ही काय आजची गोष्ट नाहीये. कॉलेजच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर ऑनलाईन कंटेंट डेव्हलप करा, याच्यासाठी नॅक इव्हॅल्युएशन मध्ये पण वेगळे मार्क असतात, पण अजूनही ती गोष्ट सगळ्या कॉलेजेसनी मान्य केलेली नाही किंवा पूर्णपणे डेव्हलप केलेली नाही. याचं कारण हेच आहे की तू म्हणतोस की फ्लेक्झिबिलिटी नाहीये. अजूनही आपल्याकडे चॉक आणि टॉक करणारे लोक भरपूर प्रमाणात आहेत.
हे जरी मान्य केलं तरी पण प्रत्येक गोष्ट ऑनलाईन द्वारे पूर्णपणे तशी करता येते त्याच इफेक्टिव्हनेसने असं वाटत नाही मला तरी. नाही, बरोबर आहे तुझं, नाही करतायत. तर आपल्याला म्हणजे ते तारतम्य ठेवावंच लागेल की किती गोष्टी करता येतील आणि किती गोष्टी अजिबात नाही करता येणार. पण कधीतरी हे ठरवायला लागेल किती गोष्टी करता येतील. सध्या परिस्थिती अशी आहे की काहीच करता येणार नाही अशी तरी परिस्थिती आहे, किंवा सगळं काही करता येईल अशी तरी परिस्थिती आहे. मध्यभागी येण्याची गरज आहे की बाबा रे, या 10-15 गोष्टी आपल्याला करता येतील अशा प्रकारे. व्हर्च्युअली करूया, डिजिटली पाठवूया. 10-15 गोष्टी अशा असतील की त्या पाठवल्यानंतर त्याच्यावरती मुलांशी फोनवरनं प्रत्यक्ष भेटून व्हिडिओद्वारे बोलण्याची गरज बसेल. आणि 10-15 गोष्टी अशा निघतील की ज्याला प्रत्यक्ष भेटूनच शिकवण्याची गरज आहे ज्याच्यामध्ये. तर उदाहरणार्थ व्होकेशनल ट्रेनिंग. आता आपण फक्त मुलांच्या शिक्षणावरती बोललो, पण युवकांचं काय हा एक वेगळ्या टॉपचा विषय आहे. सगळीकडे सगळ्यात मोठी बोंब जे जे व्होकेशनल ट्रेनिंग मध्ये शिकणारे मुलं आहेत त्यांची होणार आहे. कारण ITI सगळे बंद, रेसिडेन्शियल कॉलेजेस सगळे बंद. तुमचा सगळा अभ्यासक्रम जिकडे ITIचा प्रॅक्टिकल्स वरती चालतो आणि जर ते 3-4 महिने 6 महिने बंद राहणार असेल आणि फिजिकल डिस्टन्सिंग म्हणा किंवा मुलं आपापल्या घरी परत गेलेत म्हणा, याच्यामुळे जर मुलंच येणार नसतील आणि ती प्रयोगशाळा साधनं उपलब्ध नसतील तर व्होकेशनल ट्रेनिंगचं काय होणार? मुलं कसं शिकणार? हा मोठा प्रश्न आहे. त्या युवकांचं काय होणार? आणि जर ते स्किल शिकलेच नाहीत तर नोकऱ्या असूनही त्यांना नोकऱ्या कोण देणार? हाही प्रश्न उत्पन्न होणार आहे. सो तो एक खूप मोठाच प्रश्न, म्हणजे तो एक वेगळ्या गप्पांचा विषय आहे की या युवकांचं काय करायचं. सो मला सुमित तुझं म्हणणं मान्य आहे, पण कुठेतरी आपल्याला ठरवायला लागेल की काय करता येईल, काय नाही करता येईल आणि काय कशा प्रकारे करता येईल. नाही, शेवटी मग मुद्दा तिथेच येतो की जर आवाज ऐकू येत नाहीये सुमित. करता येण्या नाही येत ही जर संख्या जास्त असेल, सुमित तुमचा जे आवाज ऐकू काही येत करतोय नाही. त्यानं जर पुढे. हॅलो हा, आता आला. हॅलो, ऐकू आलं. हॅलो हा, बोल बोल. हा हॅलो. नाही, माझं म्हणणं आहे असं आहे की जर काही करता येत, ज्या गोष्टी करता येत नाहीये आणि ज्या गोष्टी करता येत आहेत त्यांचं एक काय म्हणतो आपण कम्पॅरेटिव्हली इव्हॅल्युएशन असं काहीतरी करायला पाहिजे. हो, काही करता ज्या गोष्टी येत नाहीत त्या जर जास्त महत्वाच्या आहेत तर मग ज्या म्हणजे करता येतात त्या गोष्टी शिकून जी पुढे जाईल. तुझं म्हणणं बरोबर आहे, पण याचा एक अर्थ असाही निघतो मग आपण काहीच करायला नको जोपर्यंत आपल्याला काही हालचाली करता येत नाही. तर तसा अर्थ आपण फक्त काढू नये एवढंच मी म्हणतोय. तुझ्या मुद्द्याचा विचार करून सगळ्यांनी साधक बाधक पद्धतीने पॉलिसी ठरवायला पाहिजे, सगळ्यांनी इनपुट दिलं पाहिजे आणि अडचणींचा विचार करत मार्ग काढायला पाहिजे, एवढंच मी म्हणेन. आय थिंक सुमित यांना त्यांचं उत्तर मिळालंय आणि आता 11 वाजलेत. सो आपण ऑफिशियली हे सेशन एंड करूया. अजून खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहेत, सो ज्यांना अजूनही कॉन्व्हर्सेशन मध्ये राहायचंय तर ते राहू शकतात. त्याला पण विचार तरी की उपलब्ध आहे का? काय मला विचार तरी की मला प्रश्नांची उत्तर द्यायला अजूनही पुढे वेळ आहे का? नाही, म्हणजे मी गंमत करत होतो. बोल बोल, कळलं मला. पण थोडा वेळ असेल. हा, सो ऑफिशियली पण आपण इथे आता एंड करूया. थँक्यू नील, आजचं सेशन खूप छान झालं आणि बरेच मुद्दे यात कव्हर झाले. एस्पेशली जे कोणीच विचार केला नव्हता की गर्ल्स एज्युकेशनचं काय होईल किंवा इन्क्लुझिव्ह एज्युकेशन बद्दल पण बरेच आपल्याला यात म्हणजे मुद्दे कव्हर झालेले आहेत, जसं विदुलाने सांगितले. किंवा नक्की ऑनलाईन एज्युकेशन कडे आपण कसे बघतोय आणि ऑनलाईन एज्युकेशन हे फक्त स्मार्टफोनवर आधारित आहे का अजून कोणकोणत्या पद्धतीने आपण त्यांच्या पॅरेंट्सना किंवा कम्युनिटीमध्ये किंवा लोकल लेवलवर SMCs बरोबर इन्व्हॉल्व्ह होऊन कसे पार्टिसिपेट करू शकू याचा एक म्हणजे याची एक ब्रॉड आयडिया नक्कीच आली असं मला वाटतंय. सो थँक्स अ लॉट वेळ दिल्याबद्दल आणि आय होप एव्हरीबडी हॅज एन्जॉयड दिस. शेवटी हे कट्टा ऑर्गनायझर साठी पण आहे आणि बाकीच्यांसाठी पण आहे. जर असं वाटत असेल आपल्याला की कारण या विषयाचा व्यापकता खूप मोठी आहे, मी स्वतःच बनवायला बसलो
आणि बोलता बोलता पण माझ्या लक्षात आलं की मी कितीही प्रयत्न केला तरी मला 15-20 मिनिटात सगळ्या गोष्टी मांडता येणं अशक्य होतंय. तर मी काही गोष्टी स्किप केल्या, काही फास्ट मांडल्या. सगळ्या प्रश्नांची कदाचित अजूनही मी उत्तर दिलेलं नाही. असं करता येऊ शकतं आपल्याला, कारण का परिस्थितीत सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे आपण 15 दिवसांनी किंवा 1 महिन्याने केवळ प्रश्नोत्तराचा पण कट्टा ठेवू शकतो, याच विषयाचा पुढचा भाग म्हणून. कारण हा सध्याचा हॉट विषय आहे म्हणून, बाकी काही नाही. म्हणजे असं नाही की खूप बोलायला आहे, पण जितकी आपण चर्चा करू ना त्याचा फायदा कुठे ना कुठेतरी होणार. म्हणजे जर आपल्यातल्या प्रत्येकाने याच्यातनं 4 पॉइंट्स घेऊन अजून 4 ठिकाणी बोललं, मित्रांबरोबर शेअर केलं. जसं गर्ल एज्युकेशनचा मुद्दा जर खरंच कोणाच्या डोक्यात आला नसेल तर याच्यातल्या निम्म्या मुली आहेत या गटातल्या, त्या मुलींनी गांभीर्याने घेतलं पाहिजे या गोष्टीला, कारण का तो खरंच गंभीर मुद्दा आहे आणि त्याच्यामध्ये संधी कुठेच नाहीये. त्याच्यामध्ये लक्ष ठेवणं एवढंच फक्त आहे की या विषयाकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे आणि लक्ष ठेवलं पाहिजे की मुली बाहेर पडता कामा नये. सो जर आपण परत एक करू शकलो तर बरं होईल. आपलं असं ठरलंय, आपलं असं प्रत्येकाच कट्ट्याचं ठरलंय की दुसरा भाग करायचा आहे. त्याच्यामुळे हे सगळे आपण लिहून ठेवलेले, त्याच्यामुळे आपण नक्की सगळे भाग करूया. ठीक आहे, ओके. बरेच क्वेश्चन्स आहेत, काही घेऊ शकलो आपण आणि आय थिंक की ऑफिशियली तरी आपण हा कट्टा आज इथे संपवूयात. पुढच्या बुधवारी नेक्स्ट टॉपिक आहे, तर भेटूच. मीच बोलणार आहे. तो ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की थांबा आणि आपण बाकीचे प्रश्न